उपस्थित सर्व भक्तवृंदांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या आपल्या या शनिवारच्या सत्संग कार्यक्रमामध्ये। हा महिना म्हणजे प्रभू रामचंद्रांचं गुणगान ते आणि त्यांचे भक्त एकाच महिन्यामध्ये प्राकट्य आहे। म्हणजे हनुमानजींचाही आविर्भाव दिवस झालेला आहे, प्रभू रामचंद्रांचा झालेला आहे। भगवंत आणि भगवंताचे भक्त एकत्र येतात। जसे भगवान श्री कृष्ण आणि त्यांचे परम भक्त श्री प्रभुपाद एकाच वेळेला एकाच महिन्यामध्ये आलेले आहेत। तर आज थोडीशी रामकथा आपण घेणार आहोत। वाद्यवाले कुठे गेले? मृदंग वाद्य एक छोटं भजन आहे ती म्हणूया, नंतर आपण प्रभू रामचंद्रांच्या लीलांचं श्रवण करणे, आपलं हृदय शुद्ध करण्याचा प्रयत्न करू। जय सीता राघव अरण्य विहारी, जानकी वल्लभ लखन प्यारे। जय सीता राघव अरण्य विहारी, जानकी वल्लभ लखन प्यारे। जय सीता राघव अरण्य विहारी, जानकी वल्लभ लखन प्यारे। जय सीता राघव अरण्य विहारी, जानकी वल्लभ लखन प्यारे। रघुकुल जीवन भक्त परायण, रघुकुल जीवन भक्त परायण। रघुकुल जीवन भक्त परायण, रघुकुल जीवन भक्त परायण। रघुकुल जीवन भक्त परायण, रघुकुल जीवन भक्त परायण। हनुमत नाथाय भरत दुलारे, हनुमत नाथाय भरत दुलारे। हनुमत नाथाय भरत दुलारे, हनुमत नाथाय भरत दुलारे। जय सीता राघव अरण्य विहारी, जानकी वल्लभ लखन प्यारे। जय सीता राघव अरण्य विहारी, जानकी वल्लभ लखन प्यारे। रघुकुल जीवन भक्त परायण, रघुकुल जीवन भक्त परायण। रघुकुल जीवन भक्त परायण, रघुकुल जीवन भक्त परायण। रघुकुल जीवन भक्त परायण, रघुकुल जीवन भक्त परायण। हनुमत नाथाय भरत दुलारे, हनुमत नाथाय भरत दुलारे। हनुमत नाथाय भरत दुलारे, हनुमत नाथाय भरत दुलारे। हनुमत नाथाय भरत दुलारे, हनुमत नाथाय भरत दुलारे। बोलो सिंहावर रामचंद्र भगवान की जय। सर्वांनी म्हणा, अयोध्या वासी राम, राम राम। दशरथ नंदन राम, अयोध्या वासी अयोध्या वासी राम, राम राम।
सिया राम जय जय राम सिया राम सिया राम जय जय राम अयोध्यावासी राम 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 दशरथ नंदन राम अयोध्यावासी पाप विमोचन मणिमय भूषण पाप विमोचन मणिमय भूषण पतित पावन जानकी जीवन जीवन पतित पावन जानकी जीवन सीता मोहन राम सीता मोहन राम सिया राम सिया राम सिया राम जय जय राम सिया राम सिया राम जय जय राम अयोध्यावासी राम 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 दशरथ नंदन राम मंजुल भाषण रन जय लक्ष्मण मंजुल भाषण रन जय लक्ष्मण पतित पावन जानकी जीवन जीवन पतित पावन जानकी जीवन सीता मोहन राम सीता मोहन राम सिया राम सिया राम सिया राम जय जय राम सिया राम सिया राम सिया राम सिया राम जय जय राम सिया राम सिया राम बोलो सिंहापति रामचंद्र भगवान की जय। तर प्रभू रामचंद्रांची सुंदर स्तुती आहे। तुलसीदासजी एक सुंदर गोष्ट सांगतात। काय म्हणत आहेत? एही विधी जन्म करम हरी करे, सुंदर सुखद विचित्र घने रे, कल्प कल्प प्रति प्रभु अवतरही, चारु चरित्र नाना विधि करही। तर सुंदर असा दोहा है। त्यामध्ये काय सांगता है? इस प्रकार भगवान के अनेक सुंदर सुखदायक और अलौकिक जन्म और कर्म हैं। प्रत्येक कल्प में जब जब भगवान अवतार लेते हैं
और नाना प्रकार की सुंदर लीलाएं करते हैं। तर तुलसीदास म्हणतात कल्प कल्प प्रभू अवतरही, की प्रत्येक कल्पामध्ये भगवान वेगवेगळ्या रूपामध्ये प्रकट होत असतात आणि सुंदर अशा लीला करत असतात, जे अत्यंत सुखदायक आणि अलौकिक आहेत. तर तो पुढे काय म्हणत असते पहा, तब तब कथा मुनी सह गाई परम पुनित प्रबंध बनाई, विविध प्रसंग अनुप बखाने करही न सुनी अचरुजु सयाने. तप तप मुनीश्वरोने, जेव्हा जेव्हा आता भगवान प्रकट होतात तेव्हा काय करतात साधू संत किंवा भक्त, तब तब मुनीश्वरों ने परम पवित्र काव्य रचना करके उनकी कथाओं का गान किया है और भांति भांति के अनुपम प्रसंगों का वर्णन किया है, जिनको सुनकर समझदार लोग आश्चर्य नहीं करते. तर जेव्हा जेव्हा भगवान प्रकट होतात त्यांचे भक्त काय करतात, त्यांच्या लीलांचं गुणगान करतात आणि म्हणूनच आज आपल्याला एवढं साहित्य आणि काव्य पाहायला मिळतं. आणि तिसरा श्लोक म्हणजे दोहा आहे, त्यामध्ये काय म्हणतात, ती सुरुवात आहे रामचरितमानसची. हरि अनंत हरि कथा अनंता, कहहि सुनहि बहुविध सब संता, रामचंद्र के चरित्र सुहाय, कल्प कोटि लगी जाही न गाय. की हरी कसे आहेत, अनंत आहेत आणि त्यांची कथा पण अनंत आहे. सब लोग उसे बहुत प्रकार से कहते सुनते हैं, आणि अनेक कल्पापासून लोक त्यांना श्रवण करत आलेले आहे आणि ऐकत आलेलो आहे. आणि एवढे सुंदर चरित्र आहे प्रभू रामचंद्रांचं की हजारो हजारो वर्ष लोटली तरी सुद्धा आजही आपण सर्वजण इथं रामकथा श्रवण करण्यासाठी भेटलो. आजही जर कोणी म्हणलं जय श्रीराम जय श्रीराम, तर आपल्या हृदयामध्ये एक कंपन येत आहे ना. तर प्रभू रामचंद्रांचं नाव एवढं गोड आहे, हृदयाला आनंद देणार आहे. म्हणून म्हणतात की अनेक अनेक कोटी कोटी कल्प जरी गेले तरी त्यांच्या नामाचा महिमा किंवा त्यांचा गोडवा हा कधीच कमी होणार नाही. एवढं सुंदररित्या तुलसीदासजीने सांगितलेलं आहे. तिथं आपण काय पाहिलं, कल्प कल्प. तर तुलसीदासजी या तिन्ही दोह्यामध्ये एक शब्द वापरलेला, काय, कल्प आहे ना. की भगवान प्रत्येक कल्पामध्ये येत आहेत किंवा प्रत्येक कल्पामध्ये त्यांचं गुणगान होत आहे आणि अनेक कल्पामध्ये जरी गुणगान केलं तरी ते कमीच पडणार आहे, अशी भगवंतांचा महिमा आहे. हे कल्प काय आहे हो? तर कल्प समजायला असेल तर काय समजायला लागेल तुम्हाला, हे युग समजायला लागतील. कलियुग किती वर्षाचं आहे, 4,32,000 वर्ष कलियुग. त्याच्या दुप्पट काय आहे द्वापार युग, 8,64,000. त्याच्या दुप्पट त्रेता 12,96,000. त्याच्या दुप्पट सतयुग 17,28,000. तर हे 4 युग म्हणजे किती वर्ष झाली आता तुम्ही कॅल्क्युलेट करा. हे 4 युग मिळून एक काय म्हणतात चतुर्युगी, काय म्हणतात, एक चतुर्युगी. आता ब्रह्मदेवांचा एक दिवस आहे तो आपल्यासारखाच आहे 12 तासाचा. परंतु त्या 12 तासामध्ये जे आहे 12 तासाचा दिवस, 12 तासाची रात्र आहे त्यांची. परंतु या 12 तासामध्ये त्यांच्या जी एक कल्प आहे, 12 तास 12 तासाची रात्र म्हणजे 24 तासामध्ये त्यांचा एक कल्प होतो. म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे एक कल्प आहे. आता ही जी चतुर्युगी आहेत एवढ्या वर्षांची, तर भगवंतांच्या ब्रह्मदेवांच्या एका कल्पामध्ये 14 मन्वंतर होतात. किती? 14 मन्वंतर आणि 71 चतुर्युगी. किती? 71 चतुर्युगी होतात. म्हणजे 71 × 14 करायचं म्हणजे जवळजवळ एका कल्पामध्ये 1000 सतयुग, 1000 त्रेता, 1000 द्वापार, 1000 कलियुग. म्हणजे ब्रह्मदेवाच्या एका युगामध्ये हजारो हजारो कलियुग होतात, हजारो सतयुग, द्वापार आणि त्रेता होत आहेत. आता प्रभू रामचंद्र कधी प्रकट झाले, हा कुठला युगी चाललेली आहे, कलियुग चाललाय. पण युगी कुठली आहे, 71 युग आहेत ना, चतुर्युगी आणि 4 युगांचा एक युगी आहे ना, 1 2 3 बरोबर 28 युगी चाललेली आहे. भगवान श्री कृष्ण 5000 वर्षापूर्वी म्हणजे या 28व्या चतुर्युगीमध्ये म्हणजे 1 ते 28 जे आहे अजून 71 पर्यंत जाणार, मग एक दिवस ब्रह्मदेवाचा संपणार. तर भगवान श्रीकृष्ण ऐकून घ्या, एका कल्पामध्ये म्हणजे ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 28व्या चतुर्युगीमध्ये एकदा प्रकट झाले. आणि त्यांच्या नंतर लगेच 500 वर्षापूर्वी कोण आले होते, गौर सुंदर भगवान आले होते. प्रभू रामचंद्र केव्हा आले, या कल्पामध्ये आले पण या चतुर्युगीमध्ये नाही आले. कधी आले, 24व्या चतुर्युगीमध्ये.
कोणती? 24, 25, 26, 27, 28 म्हणजे जवळजवळ 1,88,00,000 वर्षापूर्वी प्रभू रामचंद्रांचं प्राकट्य झालं. त्यांची महिमा कशी आहे पहा. तरीही आज आपण रामकथा श्रवण करायला बसलेलो आहे आणि आपण पाहतो की प्रभू रामचंद्रांचं जे चरित्र आहे ते आज हे हजारो करोडो लाखो जीवांना मार्गदर्शन करत आहे. तर हे भगवानची महिमा आहे, महिमांचं गुणगान आहे. म्हणून रामायणाचा अर्थ काय आहे? रामायण म्हणजे राम आणि अयन दोन शब्द आहेत. म्हणजे जिथं भगवान आपल्या भक्तांच्या बरोबर वास करतात ते आहे रामायण. म्हणजेच रामायण मध्ये काय आहे? भगवंत आणि त्यांचे भक्त आहेत. जर इथं रामकथा चालली आहे तर इथं काय चाललंय? रामायण चाललेलं आहे. जिथं जिथं प्रभू रामचंद्र आहे, जिथं जिथं त्यांचे भक्त आहेत, जिथं जिथं रामकथा आहे, तिथं काय आहे? रामायण आहे. रामायणाचा दुसरा अर्थ काय आहे? राम म्हणजे आनंद. जिथं जिथं भक्तांना रामकथामध्ये आनंद मिळतोय तिथं काय चाललंय? रामायण चाललेलं आहे. कारण राम आनंदाचा भंडार आहे. आता तिसरं काय म्हणणं आहे? रमायण. काही लोक काय म्हणतात? रमायण म्हणजे रमा म्हणजे सीता किंवा जानकी देवी. रमाचं ग्लोरिफिकेशन, सीता मैयाचं जानकी देवीचं तिथं जय जयकार होत आहे ज्या कथामध्ये, ते आहे रामायण. तर अशा प्रकारे रामायणचा आपल्याला अर्थ पाहायला मिळतो. तर 3 प्रमुख ग्रंथ आहेत गौडीय म्हणता येत नाही वैष्णवांसाठी. पहिला आहे वाल्मिकी रामायण. रामायण आपल्याला काय शिकवतं? आर्ट ऑफ लिव्हिंग, जगण्याची कला. म्हणून प्रभू रामचंद्र पहा कसे आलेले आहेत? कोणत्या रूपात? मनुष्य रूपात आलेले आहेत. रावण जो होता त्यानं वरदान मागितलं. काय मागितलं वरदान? अमरताचं वरदान मागितलं. मला अमर व्हायचंय. ब्रह्मदेव म्हणजे अमर होऊ शकत नाही. मग पुन्हा त्याने तेच वापरलं. मला ह्याच्याकडून मरणार नाही, असं मरणार नाही, तसा मरणार नाही, तसं मरणार नाही. म्हणजे ठीक आहे, कुणाकडून म्हणणार? मला मनुष्य आणि माकडं राहू दे बाजूला, आणि त्यांना मी नाश्त्यामध्ये खाऊन टाकतो. त्यामुळे ते तुच्छ आहेत, ते काय नको म्हणले. म्हणून प्रभू रामचंद्र मनुष्य रूपामध्ये आले. ते एक कारण झालं. परंतु का आले पुढे आपण पाहणार आहोत. तर रामायण जे आहे ते आपल्याला जगण्याची कला शिकवतं. आणि श्रीमद भागवत जी आहे आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे हे जग सोडण्याची कला. म्हणजे मरण्याची कला कोण शिकवतं? कोण? श्रीमद भागवत. श्रीमद भागवत का प्रकट झाले? कोणासाठी प्रकट झाले? एक मरणासन व्यक्तीसाठी प्रकट झालेले आहे. कोण होते ते? परीक्षित महाराज. ज्या वेळेला त्यांना समजलं की 7 दिवसामध्ये आपला मृत्यू होणार आहे, त्यांनी काय कार्य केलं? श्रीमद भागवताचं श्रवण केलं. आपल्याला माहिती आहे 7 दिवसात का 8 दिवसात? आपल्याला काहीच माहित नाही, त्याची सुद्धा आपण श्रवण करत नाही. तर आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे जगण्याची कला शिकवतं रामायण. आर्ट ऑफ लिव्हिंग दिस वर्ल्ड म्हणजे मरण्याची कला शिकवतं श्रीमद भागवत. आणि जगणं आणि मरणं यामध्ये काहीतरी विशेष असलं पाहिजे. ते काय आहे? चैतन्य चरित्रामृत हे शिकवतं आर्ट ऑफ लिव्हिंग, भगवत प्रेम. हे जगणं आणि हे मरणं ह्याच्यामध्ये काहीतरी महत्वाचं कार्य करायचे, ते आहे की भगवत प्रेम. ते जर आपण मिळवलं या जन्मामध्ये तर मग जन्म सार्थक झाला. जगणे आणि मरण्यामध्ये काय मिळवायचे? भगवत प्रेम. आणि म्हणून हे 3 ग्रंथ जे आहेत ज्यांना आत्मसात केलं त्याचं जीवन सार्थक होऊन जातं. तर जगण्याची कला. एकदा श्री प्रभुपाद यांना एक व्यक्ती भेटला. म्हणाला की मला तुम्ही ब्राह्मण बनवू शकता का? प्रभुपाद म्हणले काय अवघड नाही. आता बरेचशे लोकांना मी वैष्णव ब्राह्मण दीक्षित केलेला आहे, तुम्हाला काय अवघड नाही. ब्राह्मण बनण्याआधी पण तुला मनुष्य बनायला लागल. मनुष्य? हो, मनुष्य बनायला लागल. म्हणजे काय? म्हणजे पहिलं तुला 4 नियमांचं पालन करायला लागेल. मनुष्य बनण्यासाठी नियम आहेत बरं का. मांसाहार नाही, जुगार नाही, व्यभिचार नाही. कशासाठी आहे? नशापान नाही. मनुष्य बनण्यासाठी आहे. कारण मांसाहार करणाऱ्या व्यक्ती मध्ये काय होतं? हिंसा. 4 पिलर आहेत धर्माचे.
नशापान करणारा व्यक्ती सत्य नष्ट करतोय, व्यभिचारी सूची नष्ट करतोय. तर अशा प्रकारे जोपर्यंत हे 4 नियमांचं पालन होत नाही तोपर्यंत व्यक्ती मनुष्य स्तरावर येत नाही. पहिलं तुम्ही मनुष्य झालं पाहिजे. आणि आज तेच या समाजामधून संपत चालले, ज्याला म्हणतो आपण माणुसकी. हीच आमची प्रार्थना, हीच आमचे मागणे, माणसाने माणसासी माणसा समवागणे. आता हीच प्रार्थना राहिली की माणसाने कमीत कमी माणसासारखं तर वागलं पाहिजे ना. मनुष्य म्हणून आपण काय करतोय? एक सुंदर गोष्ट जी हृदयस्पर्शी मी सांगतो. करोनामध्ये ज्या वेळेला जग सगळीकडं भीतीचं वातावरण होतं, कोण कुणाला जवळ करत नव्हतं. 3 गज दूरी, तर सर्वजण लांब राहत होते एकमेकापासून. सावधगिरीचं पालन चाललेलं होतं. परंतु त्या काळामध्ये मी माझं क्लिनिक बंद करत होतो आणि एक पेशंट आला, त्याला धाप लागलेली होती. दम्याचा पेशंट आहे, विचारल्यानंतर सांगितलं त्यानं. मग त्याचं जेव्हा ऑक्सिजन पाहिलं तर ऑक्सिजन लेवल फार कमी झालेली होती. आणि तो पाहुणा माणूस म्हणून आलेला होता त्या गावामध्ये. त्यांच्या पाहुण्यांना बोलवलं. पाहुणा पण 3 गजच्या जागेवर 12 गज दुरीवर थांबलेला होता. त्याला म्हणलं जवळ आहे, काय होणार नाही तुला, याची हालत ठीक नाहीये, सिरियस आहे पेशंट हा, आणि याला लगेच हॉस्पिटलाइज करायला लागेल, ऍडमिट करायला लागेल. आणि नंतर मी गेलो, त्यांना सांगितलं, पाहुण्याच्या दिलं, त्यांना घेऊन जावा लगेच दवाखान्यामध्ये, हॉस्पिटलमध्ये. आणि मग दुसऱ्या दिवशी मी आल्यानंतर चौकशी केली, काय झालं होतं त्या माणसाचं, पाहुण्याचं. मग काय सांगितलं त्यांनी ध्यानपूर्वक ऐका. ते बोलले त्या व्यक्तीला जेव्हा तुमच्या दवाखान्यातून बाहेर पडले त्यावेळेला त्यांना लोकांनी जवळ तर आले नाहीत. बिचारा एका देवळाजवळ जाऊन बसला. लोक लांबूनच फिरत होते. पाहुणा तर गायब झाला तिथून. धाप लागलेली होती, धाप वाढत चाललेली होती. लोक येऊन काय करायचे त्याला माहित आहे, त्याच्यावर फक्त सॅनिटायझर टाकायचे, आम्हाला त्रास होणार म्हणे. तो संध्याकाळची 5 का 6 वाजेपर्यंत तसाच त्याला दम लागला होता. लोकांनी त्याला ओला चिंब केला होता सॅनिटायझर टाकून, परंतु त्याला कोणी तिथून नेण्याची व्यवस्था केली नाही. कसं तरी 7 वाजता जोपर्यंत अँब्युलन्स आली त्याचं शरीर काळं निळं पडलं होतं, आणि पुण्याला नेईपर्यंत तो तिथंच अँब्युलन्स मध्ये संपला. तर ही माणुसकी. म्हणून मनुष्यच म्हणून आपण राहिलो नाही. भक्ती तर खूप लांबची गोष्ट आहे, हो, खूप लांबची गोष्ट आहे. कमीत कमी मनुष्य बनलं पाहिजे. म्हणून प्रभू रामचंद्रांचं जे चरित्र आहे ना, ती मनुष्य बनायला शिकवतं. म्हणून पहा, एक आदर्श राजा, एक आदर्श पती, एक आदर्श भ्राता, एक आदर्श पुत्र, एक आदर्श बंधू, सर्व काही आदर्श जे दाखवले ते कुठे आहे मिळतात आपल्याला? रामायण मध्ये. म्हणून रामायण हा जो ग्रंथ आहे ना, आपण आत्मसात केला पाहिजे. म्हणून रामायण आचरणीय आहे, म्हणतात आचरण करण्यासारखं आहे. रामायणामध्ये प्रत्येक कथा, रामायणामध्ये प्रत्येक जे प्रसंग आहेत ते आपण आपल्या जीवनामध्ये उतरवले पाहिजेत, आणि त्याप्रमाणे जीवन. मग रामराज्य येणार. रामराज्य असं येत नाही. रामराज्य केवळ रामामुळे होतं का? राम आणि त्यांची प्रजा ही जेव्हा एकत्र येतात तेव्हा रामराज्याची स्थापना होती. नाहीतर रामराज्य कसं येणार? रामराज्य सर्वांना हवं आहे, परंतु त्याचे जे गुणवत्ता आहे, त्याचं जे मापदंड आहे ते मात्र कुणाला नको आहे. म्हणून मनुष्य बनणं फार आवश्यक आहे. आम्ही लहान असताना आमच्या शाळेमध्ये एक कविता होती, मां मैं तो इंसान बनूंगा, स्वर्ग लोक में देव बहुत हैं, पृथ्वी पर दानव रहते हैं, भूल गया जब बहुत समय से कौन किसे मानव कहते हैं, इसीलिए मैं देव ना दानव मानव की पहचान बनूंगा, मां मैं तो इंसान बनूंगा, मां मैं तो इंसान बनूंगा. विचारता ना क्या बनोगे मुन्ना, एक सीरियल ऐसी, पापा कहते डॉक्टर बन जाओ, मम्मी कहती बनो इंजीनियर. तो बनना क्या है? प्रथम मनुष्य बनना. आणि हे मनुष्य बनण्यासाठीच हे राम आहे, रामकथा आहे, हे रामचरित्र आहे, हे रामायण आहे. तर ह्या लेवलला यायला पाहिजे. मग मनुष्य एकदा झाला ना तुम्ही, की मग भक्ती सोपी जाणार. मग भक्तीच्या स्तरावर मग तुम्हाला जगण्याची कला संपली की मग श्रीमद भागवत समजेल. मग पहा, श्रीमद भागवत मध्ये 10व्या स्कंदामध्ये कृष्ण लीला आहे, परंतु 9व्या स्कंदामध्येच राम लीला आहे. जेव्हा सुखदेव गोस्वामींना विचारले की तुम्ही असं का केलं,
ते म्हणजे जोपर्यंत श्री रामाचं चरित्र समजत नाही तोपर्यंत कृष्ण समजणारच नाही तुम्हाला. कृष्ण चरित्र समजायला गेला तुम्ही तर तुमच्या मनामध्ये अनेक शंका येणार, शंका सूर येतील आणि तुम्हाला डाऊट तयार करून तुमच्या भक्तीचा नाश करते. कारण की कृष्ण चरित्र जे आहे ते आचरणीय नाही, श्रवणीय आहे. केवळ कृष्ण लीलांचं श्रवण करून हृदय शुद्ध होतं. प्रभू रामचंद्रांचं चरित्र समजून आपण मनुष्य बनतो. म्हणून बघा प्रभू रामचंद्र कसे उभे असतात, नेहमी स्ट्रेट आहेत, म्हणजे सरळ आहे, साध सोपं चरित्र. श्रीकृष्ण चरित्र त्रिभंग ललितम, 3 ठिकाणी वेडे वाकडे. एक तर समजणार नाही, म्हणजे म्हणतात की कानामध्ये एखादी वस्तू जर आत गेली सरळ काठी तर आत जाती बाहेर येते, वाकडी तिकडे गेली तर अडकून बसते. तसं श्रीकृष्ण एकदा कानातून आत गेले हृदयामध्ये तर बाहेर येत नाहीत लगेच, तसेच अडकून राहतात. म्हणून कृष्ण भक्तीमध्ये येणाऱ्यांचा हा एक फायदा मोठा आहे. भगवान म्हणतात की तू जरी मला सोडलं तर मी तुला काय सोडणार नाही. म्हणून रामचरित्र जे आहे ना ते आपल्याला जगणं शिकवतं आणि मनुष्य बनायला शिकवतं. तर मग रामायण आपण आत्मसात केलं पाहिजे. कोणतं रामायण हो? अनेक रामायण आहेत. तसं पाहिलं तर अनेक भाषांमध्ये रामायण आहेत, अनेक प्रकारचे रामायण आहेत. परंतु 2 रामायण फार प्रसिद्ध आहेत. ते आहे एक वाल्मिकी रामायण, वाल्मिकी ऋषींनी लिहिलेलं, आणि दुसरं रामचरित्र मानस जी तुलसीदासजीने लिहिलेलं आहे. यामध्ये फरक काय आहे? वाल्मिकी रामायण जे आहे ते संस्कृत मध्ये सर्वात महत्वाचा फरक म्हणजे, आणि हे जी रामचरित्र मानस आहे ते कोणत्या भाषेत आहे? बोली भाषा आपली जी आहे त्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये वाल्मिकी रामायणामध्ये 24,000 श्लोक आहेत आणि ह्याच्यामध्ये 10,800. हा मोठा फरक आहे. तो हा फरक आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. का? पहा, तर रामचरित्र मानसचे लेखक म्हणजे कोण आहे, ज्यांनी प्रकट केलं हे? तुलसीदासजी. आता हे तुलसीदासजी कोणी साधारण व्यक्ती नाही बरं का. कोण आहे ते तुलसीदासजी? असं म्हणतात जेव्हा तुलसीदासजी प्रकट झाले ना, बघा जे श्रेष्ठ पुरुष असतात त्यांची लक्षण कशी असतात. 5 अद्भुत गोष्टी घडल्या. काय घडली? पहिली गोष्ट घडली की तुलसीदासजी जेव्हा प्रकट झाले, जन्म झाला, ते रडले नाहीत. मोठं आश्चर्य आहे. बाळ जर रडलं नाही जन्मताच तर डॉक्टरला टेन्शन येतं, त्याला फटके देऊन रडवायला लागतं. तर रडलं पाहिजे, तर तुलसीदासजी रडले नाहीत. दुसरी अद्भुत घटना घडली. त्यांचं जात कर्म संस्कार करायची गरज पडली नाही. नाळ जी असती ना ती ऑटोमॅटिक कट झाली आईच्या गर्भापासून. जात कर्म म्हणजे जी संस्कार आहे तो एक, ते करण्याची आवश्यकता पडली नाही. तिसरी गोष्ट, जन्मताच त्यांच्या तोंडामध्ये 32 दात होते. किती? तुमच्यापैकी किती जणांच्या तोंडात आहेत 32? अहो 24, 25, 26 वर्ष लागतात 32 दात यायला. अक्कल दाढ आली म्हणतो तेव्हा म्हणतो आपण अक्कल आली आहे ना. आता 28 दात असतात, ते पण 32वा दात येताना किती त्रास होतो ते सर्वांना आठवत असेल. तर तुलसीदासजींच्या मुखामध्ये 32च्या 32 दात होते. चौथी अद्भुत घटना घडली. काय घडलं? गर्भगृहामध्ये मोठे मोठे शंखनाद होऊ लागले. तर जेव्हा हे महान पुरुष प्रकट होतात ना, अशा शुभ संकेत येतात. तर मोठा शंखनाद झाला आणि अत्यंत अद्भुत 5वी घटना घडली. काय घडली? ते प्रकट झाले आणि जनताच जोरात म्हणाले काय? जय श्रीराम. आपल्यापैकी किती म्हणाले जय श्रीराम? अजून सुद्धा म्हणायला येत नाही. तर जय श्रीराम म्हणाले. तर म्हणजे हे पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की तुलसीदासजी कोणी साधारण व्यक्ती नाहीत. आपण कधीतरी तुलसी चरित्र घेऊ, खूप सुंदर त्यांची जीवनाची कथा आहे. तर हे तुलसीदासजी कोण आहेत? तर गौरी जी आहे, पार्वती माता शिवजींना विचारते प्रश्न. त्यावेळेला शिवजी फार सुंदर रित्या सांगतात की कोण आहे ते तुलसीदास. ते म्हणतात वाल्मिकी तस्य तुलसीदास कलो देवी भविष्यति रामचंद्र कथामेतां भाषाबद्धं करिष्यति. की वाल्मिकीच तुलसीदास म्हणून कलियुगामध्ये प्रकट होती आणि रामचंद्र कथामेती भाषाबद्धं करिष्यति.
की बोली भाषामध्ये जे वाल्मिकी रामायण आहे ते बोली भाषामध्ये आणतील का आणतील? प्रश्न असा आहे की आपल्यापैकी संस्कृत किती जणांना येतं? हात वर करा. संस्कृत किती जणांना येतं बोलायला? नाही. संस्कृत किती जणांना समजतं? कमीत कमी. छान छान, क्लास केल्यामुळे समजतं थोडंफार. म्हणून आपले वैदिक ग्रंथ कोणत्या भाषेत आहेत? संस्कृत मध्ये आहेत. आणि त्यासाठीच वाल्मिकी स्वतः प्रकट झाले भगवंतांची योजनेनुसार की आता ही जी रामायण आहे, कलियुगचे जीव ज्यांची बुद्धी अल्प आहे, आयुष्य अल्प आहे, सर्व शक्ती अल्प आहे, यांना समजणारच नाही रामायण. रामायण तर मनुष्यासाठीच आहे. भगवान रामचंद्र मनुष्य रूपात प्रकट झाले, मग त्यांना समजणार कसं? म्हणून रामचरित्र मानस प्रकट झालं. म्हणून वाल्मिकी रामायणच नव्हे तर रामचरित्र मानसचं पारायण जर केलं तर असं म्हणतात की सर्व 18 पुराणांचं जे सार आहे ते याच्यामध्ये आहे. म्हणून पहा काय म्हणलेलं आहे, नाना पुराण निगमा समस्तयत रामायणे निगदितं कौचिदतोपि स्वांथा सुखाय तुलसी रघुनाथ गाथा भाषा निबंध मंजुळ मातुनोती. काय सांगितलेलं आहे? Tulsidas is saying that this great epic Ramayana is the nectar of the knowledge contained in the 18 Puranas. 18 पुराणांचा सार म्हणजे रामायण आहे. It also has the cream of knowledge contained in the Vedas, the Shastras, the Upanishads. वेदामध्ये क्रीम कशामध्ये येतो म्हणजे काय हो? क्रीम म्हणजे दुधाला आटवल्यानंतर दुधाचा जो सार आहे, तसंच वेदांचा जर सार घेतला तर ते सार चुरून काढलेलं आहे तुलसीदासजींनी आणि या रामचरित्र मानस मध्ये ठेवलेलं आहे. म्हणजे अगम निगम जेवढे आहेत, उपनिषद आहेत, पुराण आहेत, सर्वांचं मंथन त्यांनी केलं आणि त्या मंथनातून ज्यांना त्यांना जी भेटलं ती त्यांनी या ग्रंथामध्ये दिली. म्हणून बघा, तुलसीदासजींनी जेव्हा रामायण लिहायला सुरुवात केली त्याच्यापूर्वी त्यांची 9 लाख नौका नाम पूर्ण झालं होतं. किती नौका? 9 लाख. आता एक नौका नाम म्हणजे किती ऐकले का कधी? नौका, एक नौका नाम 100 करोड नाम जेव्हा आपण घेतो त्यावेळेला एक नौका नाम पूर्ण होते. किती? 100 करोड. आणि भविष्य पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे, जर एखाद्या व्यक्तीनं एक नौका पूर्ण नाव घेतलं तर त्याच्यासाठी तुकारामांना जसं विमान आलं तसं तुमच्यासाठी पण येईल. किती जणांना विमान यावं वाटते हो? बघा हा प्रकार फसाल नको. इथंच राहायचं का? पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. हा चालू. तर प्रामाणिकपणे सांगा, किती जणांना वाटतं की आपल्यासाठी विमान यावं? जायची इच्छा आहे का नाही? आसक्ती जास्त झाली संसार असेल. जायचे ना? भगवंतांनी सोपा मार्ग दिलाय. ध्यानपूर्वक जर नाही सांगितलं बरं का, अजिबात नाही. फक्त नाव घ्या. चालता फिरता उठता बेसता खाईते शोईते नाम लेव सदा. नाम घेता उठा उठी. तू सांगितलं कसं? चालता फिरता नाव घ्यायचे. किती नाम घ्यायचे? एक नाही, 100 करोड नाम जप. आपण 16 माळा जप करतो तेव्हा आपण जवळजवळ 27,000 नाम जप एका दिवसाला करतो. जर 64 माळा केला, जो नियम आहे गौडीय वैष्णवांसाठी, जो भक्ती सिद्धांत ठाकूरांनी दिला, जो प्रभुपादाने दिला, परंतु आपल्या आळशीपणामुळे प्रभुपादाने तो 16 माळा केला. नाही तर 64 माळा हा नियम आहे. 64 माळा जप केल्यानंतर 1 लाख नाम जप होतो. किती? 1 लाख नाम जप. जर आपण आपल्या आयुष्यातील जवळजवळ 33 वर्ष 64 माळा जप केला तर 1 करोड नाम होऊ शकतो. 100 करोड नाम. म्हणून आपल्याला आपल्या आचार्यांनी विचारपूर्वक दिले आपल्याला हे सगळं. म्हणून कौमारम आचार्य प्रज्ञा वयाच्या 5व्या वर्षापासून करा. 16 माळाच करायचे ना, 5व्या वर्षापासून चालू करा. या बाळासारखं हिनं जर चालू केला आता 16 माळा तर 60 वर्षाची जेव्हा ती म्हातारा होईल 101 नौका नाम जप झालेला असेल आणि जेव्हा ध्येय सोडायची वेळ येते विमान येणार तिला न्यायला. तर सर्व शास्त्रामध्ये सोपं करून दिलेलं आहे. तर तुलसीदासजींनी 9 लाख नौका नाम जप केलं होतं. म्हणजे किती नाम जप केला. आणि म्हणून म्हणतात की 9 लाख नाम जप करणं म्हणजे त्यांचा जो साधनाचा फळ आहे, एवढा जप केली, एवढी तपस्या केली आणि जी फळ मिळालं ती त्यांनी रामचरित्र मानस मध्ये ठेवलेलं आहे. म्हणून रामचरित्र मानस हा ग्रंथ किती महत्वाचा आहे पहा.
म्हणजे आपल्याला सर्व कंडेन्स सार, भक्तीचा पूर्ण सार दिलाय आपल्याला. प्रश्न असा आहे की रामचरित्रमानस किती जणांनी वाचलंय? 1 2 छान, बरं वाटलं 2 भक्तांना पाहून. रामचरित्रमानस वाचलं पाहिजे, घरामध्ये असलं पाहिजे, नित्य त्याचं श्रवण झालं पाहिजे. का? कारण ही तुलसीदासची तपस्याचं आपल्याला मिळालेलं फळ आहे. म्हणून असं म्हणलेलं आहे ते, मंगलकरणी कली मलहरणी तुलसी कथा रघुनाथ की, गति कुर कविता सरित की जो सरित पावन पाथ की, प्रभु सुजस संगती ध्वनिती भरी होईनु, सुजन मन भवानी भवंग भूति समसान की, सुमरित सुहानी पावनी. तुलसीदास जी कहते हैं कि श्री रघुनाथ जी की कथा कल्याण करने वाली है और कलयुग के पापों को हरने वाली है. मेरी इस भक्ति कविता रूपी नदी की चाल पवित्र जल वाली नदी मतलब गंगा जी की चाल की भांति टेढ़ी है, परंतु प्रभु श्री रघुनाथ जी के सुंदर यश के संग से यह कविता सुंदर तथा सज्जनों के मन को भाने वाली हो जाएगी. शमशान की अपवित्र राख भी श्री महादेव जी के अंग से के संग से सुहानी लगती है और स्मरण करते ही पवित्र करने वाली होती है. तर काय उदाहरण दिले त्यांनी? ज्याप्रमाणे शिवजींनी जेव्हा शमशानाची राख आपल्या अंगाला लावतात, ती राख कशी होती? पवित्र बनते. त्याप्रमाणे माझी कविता जरी भक्ती असली, टेडी मेडी असली गंगासारखी, परंतु रघुनाथजीचं चरित्र असल्यामुळे ती कशी आहे? मंगलकारी. म्हणून मंगल भवन अमंगलहारी. तर असं हे तुलसीदासजीची ही नम्रता आहे, पहा बरं का. नंतर असा एखादा व्यक्ती बोलतोय, असं नाही की त्यांनी तसं लिहिलेलं आहे. तर एकदा तुलसीदासजी बसलेले होते. 1630 दशकाची गोष्ट आहे. आणि ते फार मोठे ज्योतिष तज्ञ होते बरं का. त्यांनी आकाशामध्ये पाहिलं की म्हणजे की हे नक्षत्र, हे तारे, हाय सांगत की आज जयंती योग आहे. हा जयंती योग म्हणजे काय आहे? ह्या योगामध्ये प्रभू रामचंद्रांचं प्राकट्य होतं. मग ते विचार करू लागले, प्रभू रामचंद्र तर येऊन गेलेले आहेत, का पुन्हा त्यांचं प्राकट्य होणार आहे? काय राम पुन्हा त्यांगे परत येणार का? मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, असं तुलसीदासजींना पण वाटलं. राम आएंगे, येणार का येणार का असं विचार करत असतानाच शिवजी प्रकट झाले. आणि शिवजीने सांगितलं की रामजी तर नाही देणार, परंतु आता रामायण प्रकट होण्याची वेळ आलेली आहे. म्हणून त्यांनी सांगितलं तुलसीदासजींना की तुम्ही रामायण लिहायला सुरुवात करा. तुलसीदासजीने रामायण लिहायला सुरुवात केली. काशीमध्ये राहत होते आणि रामायण दिवसभर लिहिलं आणि संध्याकाळी झोपली ठेवून दुसऱ्या दिवशी पाहता तर त्यांचं पानं चोरीला गेलेत. म्हणजे कुठे गेले? परत दुसऱ्या दिवशी सुरुवात केली लिहायला, परत संध्याकाळी चोरी, तिसऱ्या दिवशी परत चोरी. 7 दिवस झाले ते रामायण लिहित होते आणि चोरी होत होते. रामायण याचे चोरी आले. त्यांनी विचारले, बोंबोलेनाथ हे काय चाललंय? तुम्ही सांगितलं मी लिहायला घेतलं, चोरी का होते? म्हणजे मी चोरतोय. असं काय करताय तुम्ही? म्हणले अरे हे रामायण जे आहे तू संस्कृत भाषेत लिहित आहे, पुन्हा तेच करताय. आपल्याला बोली भाषामध्ये पाहिजे. मग त्यांनी बोली भाषामध्ये रामचरित्रमानसच्या रूपामध्ये लिहायला सुरुवात केली. आता ही सुरुवात केली की प्रथम त्यांनी काय लिहिलं? श्री गणेशाय नमः हा शब्द लिहिला आणि साक्षात गणपती प्रकट झाले. म्हणजे मी कुठेही जाणार नाही, इथंच बसून राहणार जोपर्यंत तुम्ही रामचरित्रमानस लिहित आहे. अजून काय पाहिजे? आणि मग त्यांनी सुरुवात केली लिहायला. आणि जसंच लिहायला सुरुवात केली, रामकथा जिथे चाले तिथे हनुमंतजी पधारे. हनुमानजी कसे राहते? हनुमानजी पण आले आणि त्यांनी पण तिथं आपली बैठक मारली. मी इथं थांबणार आहे, कुठं जाणार नाही. आता त्यांनी कुणाला प्रणाम केलेला आहे? आपल्या लेखनीला. आता लेखनीला प्रणाम करत आहेत. आणि लेखनीला प्रणाम केला आणि मा सरस्वती देवी साक्षात तिथं प्रकट झाले. आता हे सर्व प्रकट झालेले आहेत आणि तुलसीदासना फार आनंद झालेला आहे. सर्व मंगलमय वातावरण झालेलं आहे. आणि हे प्रकट झालं की लगेच
अनेक अनेक साधू संत महंत ऋषी नारद सर्वजण प्रकट झाले. सर्व ऋषी मुनी देवता सर्व प्रकट झालेले आहेत. आणि तिथं तुलसीदासजी त्यांना पाहत आहेत, अत्यंत आनंदित झालेले आहेत. आणि मनामध्ये एक विचार आला, या सर्वांनी दर्शन दिलं मला, आता एक दर्शन बाकी आहे. श्री जानकी वल्लभा विजयते हे शब्द लिहिले आणि पाहतात तर काय, साक्षात रामचंद्र जानकी माता साहित तिथं प्रकट झाले आणि त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. तर एवढं मंगलमय वातावरण प्रकट झालं होतं ही रामचरित्र मानस लिहिण्यापूर्वी. पहा मग त्यामध्ये काय असेल. तर ही सर्वजण आलेली आहेत आणि मग तुलसीदासजींनी सर्वांना प्रणाम केलेला आहे. त्या डिटेल्स मध्ये आपण जाणार नाही, त्यासाठी आपण कथा. त्यांचं जे मंगलाचरण आहे ना, तुलसी रामचरित्र सर्वात मोठं मंगलाचरण आहे. एका जीवाला सोडलं नाही त्यांनी, एका व्यक्तीला सोडलेलं आहे. सर्वांना प्रणाम केलेला आहे. असुरांना पण केलाय, सुरांना पण केलाय. आता एखादा म्हणून असुरांना का केलाय? असुरांना त्यासाठी केलेला आहे, नास्तिक लोकांना त्यासाठी प्रणाम केलाय की बाबा मी रामकथा लिहित आहे, कृपा करून तुम्ही इथं विघ्न घाला येऊ नका. जर नास्तिक असते कोणी असो, सर्वांना प्रणाम केला, सर्वांच्या चरणी आमचा दंडवत. आणि मग त्यांनी रामचरित्र मानस लिहायला सुरुवात केलेली आहे. आणि अशा प्रकारे त्यांनी ही सुरुवात केली. पण पहा, संतांचा प्रवास जो आहे एवढा सोपा नसतो बरं का. आपल्याला दिसताना दिसतं की हा ग्रंथ आहे, परंतु त्यांच्या मागे खरं तपस्याच नसते, तर त्यांचे कष्ट पण असतात. काशी विश्वेश्वरनाथ जी आहेत त्यांनी हा ग्रंथ लिहिला. ग्रंथ लिहिल्यानंतर काशीचे पंडित आले लगेच. म्हणजे आजपर्यंत आपल्या समाजामध्ये आपल्या वैदिक साहित्य सर्व संस्कृत मध्ये आहेत. ही कुठली भाषा आहे? आवा जावा खावा पावा असे शब्द आहेत यामध्ये. हे कोणत्या भाषामध्ये लिहिलेलं आहे? हे आम्हाला मान्य नाही. आणि तो ग्रंथ त्यांनी नाकारला. जसा तुकोबांची गाथाला नाकारलं होतं, तशाच रामचरित्र मानसला त्या पंडाने नाकारलं. आणि जशी गाथा प्रकट झाली, म्हणतात की रामचरित्र मानस पहा त्यावेळेला एवढं प्रसिद्ध झालं होतं की जनजनच्या मुखामध्ये रामचरित्र मानसच्या चोपाई होत्या. तुकारामांची जेव्हा गाथा बुडाली तेव्हा ती बुडली, परंतु असं नव्हतं की ती संपली. कारण की प्रत्येक व्यक्तीच्या मुखामध्ये ते अभंग होते. मनुष्याच्या रूपामध्ये, हृदयामध्ये ते अभंग एवढे खोलवर गेलेले होते की गाथा कधी बुडलेलीच नाही. ते हृदयामध्ये प्रकट होते प्रत्येका जनजनच्या. तसंच हे रामचरित्र मानस प्रत्येक जनामध्ये होतं, त्यामुळे त्यांना नाकारणं कठीण गेलं. पंडित इतके प्रयत्न करत होते की हे ग्रंथ आम्हाला नको आहे. मग एक ठराव झाला. काय ठराव झाला? की हा ग्रंथ प्रामाणिक आहे का नाही ते स्वतः बंभोलेनाथ ठरवते, काशी विश्वेश्वर. आणि मग त्या दिवशी रात्री सर्व ग्रंथ एकत्र आणले गेले. रामचरित्र मानस पण आणला आणि शिवजींच्या त्या गर्भगृहामध्ये जिथं विश्वनाथ जी आहे तिथं ठेवलेलं आहे त्यांना. आता या पंडांनी मुद्दामाग जो होता रामचरित्र मानसांना सर्वात खाली ठेवला, दाबून दिसू नये असे भगवंतांना. भीती बघ कशी असते चोराच्या मनाचं आंदोलन. त्यांनी काय केलेलं आहे? ग्रंथ लपवला आहे पूर्ण. चारी बाजूने वेगवेगळे ग्रंथ ठेवलेले आहेत. मधी कुठेतरी खाली हा रामचरित्र मानस ठेवलेला आहे. गर्भगृहाचे दारे बंद झाली आणि सर्व भावी भक्तगण बाहेर बसलेले आहेत. तुलसीदासजीच्या बाजूने असणारे सर्व रामांचं गुणगान गात आहेत. आणि इथं जी शिवजींचे भक्त आहेत ते शिवजींची प्रार्थना करत आहेत की आमचा विजय झाला पाहिजे. रात्रभर कीर्तन चाललेलं आहे. कोणी जय श्रीराम म्हणतंय, कोण ओम नमः शिवाय म्हणतंय. विजय कोणाचा होणार माहित नाही. आणि मग पहाटे पहाटे सर्वांच्या मनामध्ये उत्साह होता. काय आहे? पंडांना विश्वास होता एवढे सर्व ग्रंथ, हे रामचरित्र मानस कुठं असणार आहे. पण तुलसीदासजींना पण तेवढाच विश्वास होता. का? त्यांच्याकडे तर ती सभा आली होती ज्याला पाहणं पण दुर्मिळ आहे. ते सर्वांनी त्यांना आशीर्वाद दिला होता. आणि सकाळी उठले, गर्भगृहाचे दार उघडले. आश्चर्य काय? तर शिवजींनी ते रामचरित्र मानस स्वतःच्या डोक्यावर धारण केलेलं होतं. त्याच्यावर बेल फुलपत्र अर्पण केलेले होते, तुलसी अर्पण केलेली होते. आणि एवढंच नव्हे, त्याच्यावर त्यांनी स्वतःची हस्ताक्षर केले होतं. सत्यम शिवम सुंदरम, हे शिवजींचं हस्ताक्षर आहे. सत्यम शिवम सुंदरम. आणि मग सर्वांना ते ग्रंथ मान्य करावं लागला. आणि मग हा जो रामचरित्र मानस आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये जाऊन बसलेला आहे. तसा हा एक दिव्य ग्रंथ आहे.
या ग्रंथाची तुलना एका सरोवराशी केली जाते. असं म्हणतात की ही जी कथा आहे, म्हणून म्हणते ना रामचरित्रमानस जी आहे ती 6 रूपानं आहे. ही 4 ठिकाणी चालते रामचरित्रमानस मध्ये. जसं श्रीमद भागवत सुखदेव गोस्वामी परीक्षित महाराज सांगतात, त्याचबरोबर सूत गोस्वामी शौनक आदी ऋषींना सांगत आहे. अशा ठिकाणी कथा झाली. तसंच रामचरित्रमानस ह्या सरोवराप्रमाणे ते 4 घाटावर कथा चाललेली आहे. पूर्व घाटावर जो आहे ते आहे शरणागतीचा घाट, जिथे तुलसीदासजी आपल्या मनाला राम कथा सांगत आहे. म्हणून रामचरित्रमानस मध्ये कुणाला सांगत आहेत कथा? आपल्या मनाला. जो पश्चिम घाट आहे त्यामध्ये याज्ञवल्क्यजी भरद्वाज मुनींना कथा सांगत आहेत. आणि हा घाट आहे कर्माचा घाट. आणि जी उत्तर दिशा आहे त्यामध्ये काकभूषणी गरुडजींना रामकथा सांगत आहेत. आणि हे आहे उपासना घाट. कुठला घाट आहे? उपासना घाट. आणि दक्षिण घाटावर शिवजी पार्वती मातांना कथा सांगत आहेत. आणि हा घाट आहे कोणता? ज्ञानाचा घाट. म्हणून रामचरित्रमानस जे आहे ही 4 ठिकाणी वेगवेगळ्या प्रसंग चाललेली आहेत आणि त्या पद्धतीने ते आपल्याला श्रवण करायला मिळतं. तर याची फार सुंदर तुलना केलेली आहे. असं म्हणतात की हे रामचरित्रमानस जे ही आहे एक सरोवराप्रमाणे आहे. आणि यामध्ये सरोवरामध्ये काय पाहायला मिळतात आपल्याला? कमळ मिळतात दिसाय है ना. तर हे कमळ म्हणजे कोण आहे? राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न. तर ही 4 भाव आहेत. राम लक्ष्मण, रामचरित्र, भरत चरित्र, लक्ष्मण चरित्र, शत्रुघ्न चरित्र, हे 4 कमळाप्रमाणे. आता जिथं कमळ आहे तिथं कोण येणार? कोण येणार? भ्रमर येणार. भ्रमराचं काम काय आहे? कमळाचं मकरंद चाखणं. तर हे भ्रमर म्हणजे कोण आहे? अयोध्यावासी, जे रामचरित्राचा आनंद घेतात, कधी लक्ष्मण चरित्राचा आनंद घेतात, कधी शत्रुघ्न चरित्र, कधी भरत चरित्र. तर अयोध्यावासी आहे त्यांची तुलना कोणाशी केलेली आहे? या भवरामपर्यंत केलेली आहे. हे जी सरोवर आहे त्याचं जी जल आहे, जी पाणी आहे, त्याची पवित्रता म्हणजे कोण आहे? सीतामय्या आहेत. जल एकदम पवित्र आहे. त्याची तुलना कोणाशी केलेली आहे? जानकी देवीशी. आणि ही जल जी आहे त्याची शीतलता, त्याचा जो गारवा आहे, शीतलता आहे, त्याची तुलना भरत चरित्राशी केलेली आहे. भरत जी आहेत. आता जिथं सरोवर आहे तिथं कोण येणार? पक्षी येणार. चिमण्या येतात, पाखरं येतात. आणि येतात काय करतात? पक्ष्यांना पाहिलं का कधी? पाणी नुसतं पित नाही तर अशी घेतात, बुडतात, स्वतः घेतात, बाहेर जातात आणि आपले फडफड करतात आणि पाणी शिंपडतात सगळीकडे. पुन्हा येतात, पुन्हा डुबकी मारतात, परत फडफडून सगळे पाणी शिंपडतात. तर या पाखरांची तुलना साधू संतांशी केलेली आहे, जे या रामचरित्रामध्ये डुबकी मारतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन या रामचरित्राचा शिडकाव करतात. ते साधू संतांची तुलना कोणाशी केलेली आहे? या पाखरांची केलेली आहे. तर अशा प्रकारे हे सुंदर परिचय आहे कुणाचा? रामचरित्रमानसचा. अच्छा, हे रामचरित्रमानसला अजून एक गोष्ट विशेष बनवते. वाल्मिकी रामायण मध्ये रामांचं चरित्र फार सुंदररित्या प्रकट केले, परंतु रामचरित्रमानस मध्ये प्रभू रामचंद्र तर आहेतच, परंतु त्याचबरोबर त्यांच्या भक्तांचं ही चरित्रांचं वर्णन खूप सुंदररित्या मांडण्यात आलेलं आहे. आणि म्हणून हे आपल्याला फार आनंद देणार आहे. आता रामायण का घडली हो? पहिलं चरित्र जे आहे कोणतं आहे? कैकेयी. तर कैकेयीमुळे ही रामायण घडली. कारण कैकेयी जे नसते किंवा कैकेयीचा जो निर्णय नसता तर कदाचित रामायण घडलीच नसती. तर कैकेयी आपल्याला काय शिकवतो बघा. आता काय आहे आपला विषय काय चालला होता की रामायण आपल्याला काय शिकवतं? जगणं शिकवतं, जगण्याची कला आहे. तर रामायण मधला प्रत्येक पात्र आपल्याला काही ना काही शिकवण देऊन जातो. कैकेयी काय शिकवते? बॅड असोसिएशन, असत संत्याग करिषयी वैष्णव आचार, की एक वैष्णव आहे किंवा एक भक्त आहे किंवा एक मनुष्यानं असंच संघाचा त्याग केला पाहिजे. कैकेयीचं प्रेम कौशल्यापेक्षा अधिक होतं प्रभू रामचंद्रावर. सर्वात जास्त प्रेम, भरतपेक्षाही अधिक प्रेम करायची ती प्रभू रामचंद्रावर. एवढं आघाड प्रेम असताना सुद्धा केवळ एक असत्संग मंत्रा आली आणि तिची भक्ती नष्ट केली. म्हणून आपण भक्ती करत असताना आपण ठरवायचं की आपण संघात कुणाचे आहे, संघ कुणाचा करतोय. नाहीतर आपल्याला असं वाटतं की मी भक्ती करतोय, माझं कोण बिघडवणार आहे. पण तसं नसतं.
आपण कोणाच्या संगताही महत्वाचा आहे. प्रभाव कसा असतो माहिती आहे, वरून खाली असतो. फोर्स कसा असतो, वरून खाली येतो. आता तुमची भक्ती आहे 50 किलोची आणि तुम्ही ज्याचा संग करताय त्याची भक्ती आहे 100 किलोची. कोण दाबणार तुम्हाला? 100 किलो वाला. मग जर तुमची भक्ती आहे 50 किलोची आणि तुम्ही संग करताय 10 किलो वाल्या व्यक्तीची, तर तुम्ही त्याच्यावर प्रभाव टाकणार, म्हणजे तुम्ही त्याला भक्त बनवू शकता. त्यामुळे भक्ती प्रचार करताना थोडा सावधगिरीने करायचा. नित्यानंद प्रभू म्हणायचा प्रयत्न करायचा नाही. तर म्हणून संघ जे करतो आपण ती फार महत्वाचं आहे. तर काही आपल्याला हे दाखवून देते. दुसरं एक आपल्याला ते कथा समजते की 14 वर्षच का सांगितलं, 15 सांगू शकत होते, 20 वर्षाचा मला सांगू, 14 का सांगितलं? तर त्याच्या मागे असं 3 कारणं दिली जातात की 14 वर्षाचा वनवास यासाठी सांगितला कारण सतयुग मध्ये जर एखाद्या व्यक्तीनं 15 वर्ष स्वतःचा अधिकार दाखवला नाही एका ठिकाणी तर त्याला बहिष्कृत केलं जायचं. ही सतयुगचा लॉ होता, कायदा. त्रेतायुग मध्ये 14 वर्ष होतं. जर एखादा व्यक्ती 14 वर्ष राज्यकारभार सोडून गेला तर तो कायमचा बाहेर. द्वापार युगामध्ये किती होतं, 13 वर्ष. म्हणून पांडवांना किती वर्षाचा वनवास भेटला? 13. 12 + 1 अज्ञातवास आहे ना, म्हणजे ते गेले की गेले समजायचे. कलियुग मध्ये किती आहे? कायदा 12 वर्षाचा कायदा आहे. जर स्वतःची प्रॉपर्टी असेल, आपला नाही 1963 चा कायदा वाचा, लॉ बुक मध्ये आहे. जर तुम्ही 12 वर्ष हक्क दाखवला नाही म्हणून 11 महिने पण येतं भाडेकरार जो असतो तो. 12 महिने राहिला जातो की त्याचा अधिकार दाखवायला मोकळा जातो. तर कलियुग मध्ये 12 वर्ष प्रॉपर्टी आणि जर सरकारी असेल तर 30 वर्ष सांगितलेलं आहे. तर हे नियम आहे. म्हणून कैकेयीनं काय सांगितलं, 14 वर्ष. दुसरं कारण सांगितलं जातं की कैकेयीला कधी समजलं की राम राज्याभिषेक होणार आहे? 14 दिवसानंतर, वशिष्ठ आणि दशरथ महाराजांची चर्चा झाल्यानंतर मग तिने एक दिवस 1 वर्षाप्रमाणे पकडला. तर अशा प्रकारे हे 14 वर्ष वनवास देण्यात आलेला आहे. आणि पहा, एक फार अद्भुत गोष्ट घडली. प्रभू रामचंद्र शिकवतात. पहा, ज्या वेळेला भरतजी आलेले आहेत, सर्व राजसभा घेऊन येतात आणि येऊन भेटतात प्रभू रामचंद्रांना. काही फार नाराज असते, घाबरलेली असते. परंतु प्रभू रामचंद्रांनी प्रथम कुणाची भेट घेतलेली आहे? कैकेयी माताची. आणि आतापर्यंत ते तिला म्हणत होते मा. काय म्हणायचे? मा. परंतु या वेळेला ते म्हणले हे जननी. काय फरक आहे? मा किंवा माता आपण सर्वांना म्हणतो. आपल्या इस्कॉन मध्ये पद्धत आहे प्रभुपादांनी केली, माताजी माताजी म्हणतो आपण. माताजी अनेक असू शकतात पण जननी एक असते. जन्म देणारी एकच धात्री असते. प्रश्न असा आहे की प्रभू रामचंद्र मग कैकेयीला जननी का म्हणत आहेत? कारण प्रभू रामचंद्र म्हणतात की हे माते, तू माझी माता नाही जननी आहे. कारण की आतापर्यंत फक्त राम राम होता, आज तुझ्यामुळे राम मर्यादा पुरुषोत्तम श्री राम झाला आहे. बोलो मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र भगवान की जय. आणि म्हणून प्रभू रामचंद्र जननी म्हणत आहेत. तर पहा प्रभू रामचंद्रांचं काय दृष्टिकोन आहे. आणि तसं पाहिलं ना, काही शिकवते की प्रेम कसं असावं, खरं प्रेम काय असतं. कैकेयीचं अगदी निस्वार्थ प्रेम प्रभू रामचंद्रावर. पडद्यामागची गोष्ट जर पाहिलं, लहान होते प्रभू आणि त्यांना माहित होतं की सगळ्यात जास्त प्रेम माझी आई ही करते माझ्यावर. आणि मला जर कार्य माझं ज्यासाठी माझा अवतार झालाय सिद्धीच न्यायचा असेल तर कैकेयीच मला मदत करेल. पळत पळत गेले आणि पाठीमागून आईचे डोळे झाकले आणि काय म्हणाले, ओळखा पाहू. हल्लीची मूळ विसरलेत नाही काय हा खेळ. कोण कोणाचे डोळे झाकत नाही हल्ली. आजकाल मोबाईलच दाखवतात सगळे. मुलगा रडायला लागला, मुलगी रडायला लागली, हातात मोबाईलच द्यायचा आपण. तर प्रभू रामचंद्रांनी डोळे झाकलेले आहेत. कैकेयी मातांना विचारत आहेत की सांग आई कोण आहे. तर आईचं हृदय आहे ती म्हणजे माय नाही ओळखलं. म्हणून हारलीस ना, मग मला वचन दे. म्हणजे काय पाहिजे तुला बाळा, पहिलं वचन दे, तू पूर्ण करशील का? म्हणजे हो करेल तुझ्यासाठी काय पण नाही, एक वचन तर दे मला. म्हणजे ठीक आहे वचन आहे, काय पाहिजे तुला? म्हणजे की पहा, मी जी मागणार आहे का नाही त्याच्यामुळे काही समस्या येऊ शकतात. कोणती समस्या? की समस्या अशी येईल की तुझी बदनामी होईल. चालेल,
नाही, थोड्या का वेळासाठी नाही, एक आयुष्यासाठी नाही, युगापर्यंत तुझी बदनामी होईल. कुणीही आपल्या मुलाचं नाव कैकई ठेवणार नाही, मुलीचं नाव. तुला कलंकिनी म्हणतेली, कुलनाशिनी म्हणतेली, कुलमोहिनी म्हणतेली. काय तुझ्यासाठी काही करायला तयार आहे. आणि त्यावेळेला प्रभू रामचंद्राने सांगितलं की असं असं करायचं आहे. तर हा पहा, एवढी मोठी लीला जी घडणार होती, त्यासाठी बदनामी युगापर्यंत सहन करण्याची जी शक्ती तिला कुठून मिळाली, प्रभू रामचंद्रांवर तिचं निस्वार्थ प्रेम होतं म्हणून कैकई हे चरित्र फार विशेष चरित्र आहे. आणि असं म्हणतात, जोपर्यंत आपण भरत बद्दल बोलणार नाही तोपर्यंत रामायण पूर्णच होत नाही. भरत कोण होते हो हे भरत? प्रभू रामचंद्रांचे भाऊ. भरतजींना जेव्हा निरोप देण्यात आला की काहीतरी दुर्घटना घडलेली आहे, तुम्ही लवकर या, त्यावेळी ते त्यांच्या मामाच्या गावी होते. धावत पळत आले नंदीग्राम मध्ये. तोपर्यंत त्यांना काही माहित नव्हतं. नंदीग्राम मध्ये त्यांचे सर्व पूर्वज आहेत ना, त्यांचे समाधी होते, सर्वांना ते नमस्कार करत होते, एक 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 एक. आणि शेवटी आले तर पाहतात की दशरथ महाराज. तेव्हा ते आपल्या मंत्र्यांना पाहतात की माझे पिताची चित्र कसं काय समाधी, म्हणजे ते राहिले नाहीत आता. त्यावेळेला प्रथम भरतला समजतं की दशरथ महाराजांनी शरीर सोडलेलं आहे. अश्रूंच्या धारा लागतात डोळ्यातून. तसंच धावत 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 मनामध्ये राम 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 हा भाव प्रेम, अतिशय प्रेम करत होते रामावर. राम कुठे आहेत? राम कुठे गेले? त्यांना वनवासाला पाठवले 14 वर्ष. आता तर हृदय पूर्ण तुटून गेलं. अश्रुपात होऊ लागला डोळ्यातून. प्रभू रामचंद्रांना शोधतात की हे राम कुठे आहेत, कुणी गेलं हे? कैकईला एवढं बोलले, एवढा तिच्यावर हे केला. नंतर मंत्राला बोलले आणि तिथनं त्यांनी निर्णय घेतला की नाही, मी आत्ता जाणार लगेच, रामाशिवाय मी काय करणार, हे राज्य मला नको, काही नको. आणि धावत पळत आलेले आहेत कुठं? भुवराजकडे, निषाद राज. आता हे निषाद राजकडे आले आणि भरत निषाद राजांना भेटतात. एक फार सुंदर घटना घडते. आणि रामचरित्र मानसमध्ये म्हणतात की ज्या वेळेला भरतनी निषाद राजाला आलिंगन दिलं, त्यावेळेला म्हणतात मान हो लखन संग भेट हो. ते म्हणतात की तुलसीदासजी लिहितात की जेव्हा भरत निषाद राजाला भेटतात, निषाद राज कोण आहे? तो प्रभू रामचंद्रांचे मित्र आहेत. म्हणतात की एक मित्र एका मित्राची कॉपी असतो, प्रतिनिधी असतो, प्रतिनिधित्व करत असतो. एका मित्राचा प्रतिनिधी असतो. समान मानले गेले मित्र मित्रांना. तर ज्या वेळेला हे निषाद राज आणि भरतची भेट होत आहे, त्यावेळेला भरतला वाटत की मी लखनला भेटत आहे. आणि ते म्हणतात की निषाद राज, तुमच्या हृदयामध्ये लक्ष्मण जे आहेत, बरोबर का? ते म्हणजे हो, लक्ष्मण जे आहेत. असं का बरं? तुम्ही तर प्रभू रामचंद्रांचे मित्र आहात आणि मला असं का वाटतं की मी जेव्हा भेटतो की तुम्ही रामचंद्रांना भेटता, लक्ष्मणाला भेटतो. माझ्या हृदयामध्ये लक्ष्मण आहेत कारण मी लक्ष्मणाला गुरु मानलेला आहे. गुरु मानले? म्हणले हो, मी त्यांना गुरु मानले. का बरं? म्हणजे गुरुचं काम काय आहे? म्हणजे गुरुचं काम आहे विषादला दूर करणं, दुःखाला दूर करणं. ज्या वेळेला लक्ष्मण मला भेटले तेव्हा त्यांनी माझं दुःख दूर केलं. म्हणजे प्रभू राम भेटले तेव्हा त्यांनी दुःख वाढवलं. दुःख वाढवलं कसं काय? म्हणजे पहा, ज्या वेळेला मी प्रभू रामचंद्रांना भेटलो आहे, त्यांना म्हणले की हे श्रीराम, तुम्ही अयोध्यापासून निष्कासित केला, ठीक आहे, हे माझं राज्य घ्या. प्रभू रामचंद्र म्हणजे नाही, म्हणजे हे घ्या, तुमच्यासाठी मी सुंदर सुंदर पकवान आणतो. नाही म्हणले, कंदमूल खाऊंगा और झरने और नदी का जल पिऊंगा. आणि कशामध्ये? ग्लास सोन्याचा नाही, चांदीचा नाही, द्रोणामध्ये. आणि हे जेव्हा त्यांनी पाहिलं तर निषादराजच्या डोळ्यातून अश्रुपात होऊ लागला. त्यांनी कसं तरी त्यांना कंदमूल दिलेलं आहे खायला. आणि रात्र झाली तेव्हा ते म्हणले की बिछाण्यावर झोपा. नाही, माझ्यासाठी बिछाना तयार करा. प्रभू, हा बिछाना तयार आहे. नाही, याच्यावर नाही झोपणार मी, म्हणजे सोन्याच्या पलंगावर नाही झोपणार मी. कशावर? मी वनवासी आहे. मी झाड पानाच्या द्वारे बनवणाऱ्या बिछाण्यावर झोपी. आणि निषाद राज म्हणतात की मी रडत रडत काय केलेलं आहे? बिछाना तयार केलाय. असं म्हणतात की तो बिछाना ओला चिंब झाला होता निषाद राजच्या अश्रूद्वारे. आणि हे सर्व दुःख त्यांचं वाढत चाललेलं होतं. आणि म्हणतात की थोड्या वेळानंतर प्रभू रामचंद्र तिथं पहडले आणि झोपताना ते काय म्हणाले? भरत, हे भरत. भरतचं नाव घेऊन झोपलेले आहेत. ज्याच्यामुळे त्यांना राम राज्यातून बहिष्कृत करण्यात आलेले आहे, त्या भावाचं नाव घेत ते बिछाण्यावर झोपलेत.
आणि थोड्या वेळात सीता मैया येते तिथं. सीता मैयाला पाहिल्यानंतर निषाद राजांचे डोळे आणि अश्रू आणखी वाहू लागले. सीता मैयाने प्रभू रामचंद्रांचे चरण पकडलेले आहेत, आपले मस्तक आहे ती प्रभू रामचंद्रांच्या चरणावर ठेवते, प्रणाम करते आणि बाजूलाच त्या गवताच्या बिछाण्यावर जाऊन झोपते. आणि जसं हे ते पाहतात ते फार जोरात जोरात रुदन करू लागतात. आणि रुदन करत असताना ते म्हणतात, काय म्हणतात, कै नंदिनी मंदमती कठीण कुठील पनकीन जेही रघुनंदन जानकी सुख अवसर दुःख दीन. ही कै नंदिनी आहे ना, ही कठीण कुटील आहे आणि हिनंच हिच्यामुळे माझ्या प्रभू रामचंद्रांना, हिच्यामुळे सीता मैयाला एवढं दुःख भोगायला लागलं. आणि असं करत रडत असताना लक्ष्मण म्हणतात, ए निषाद राज इकडे इकडे इकडे. कारण लक्ष्मणजी कुठे होते? लक्ष्मणजींनी धनुष्यबाण घेऊन एका बाजूला दूर थांबलेले आहेत. 14 वर्ष लक्ष्मण झोपलेले नाही, सदैव त्यांचं रक्षण करत. म्हणजे की आता ते प्रभू रामचंद्र झोपत आहे, तू तिथं काय रुदन करून त्यांची झोपमोड करतोय. म्हणजे मला दुःख पाहवत नाहीये की प्रभू रामचंद्रांना एवढा त्रास होत आहे. जानकी माता जिने कधीही जमिनीवर पाऊल ठेवलेलं आहे, आज गवतावर झोपत आहे आणि रुदन करत आहेत. लक्ष्मणजी म्हणतात की अरे वेडा आहेस का काय, हे जे काय घडतं ते प्रत्येकाच्या कर्मामुळे घडत असतं. निशांत कर्म, प्रभू रामचंद्रांचे असे कुठले कर्म की त्यांना वनवास भोगायला लागले? अरे म्हणजे मूर्ख आहेस तो. प्रभू रामचंद्राच्या कर्माने त्यांना वनवास नाही मिळाला. मग म्हणजे माझ्या कर्मामुळे प्रभू रामचंद्रांना वनवास मिळाला आहे, तुमच्या कर्मानं का बरं? अरे म्हणजे मी अयोध्यामध्ये असाच पडलेला होतो, काही काम नव्हतं. आज माझ्या कर्मानं त्यांना वनवास मिळाला, माझं भाग्य उघडलेलं आहे. मला आज 24 तास त्यांची सेवा करायची संधी मिळत आहे. हे माझं कर्म आहे म्हणतात लक्ष्मणजी. हे माझं सौभाग्य आहे की प्रभू रामचंद्रांची सेवा करण्याची मला संधी मिळालेली आहे. आणि म्हणून म्हणतात माझं दुःख कमी केलं. लक्ष्मणांच्या ह्या शब्दाद्वारे माझं दुःख कमी झालेलं आहे. प्रभू रामचंद्रांच्या शब्दाद्वारे दुःख वाढलं होतं. म्हणून लक्ष्मणजी कोण आहेत? गुरुच्या स्थानी आहेत. म्हणजे मग तुमच्या हृदयामध्ये जर लक्ष्मण आहेत, मग राम कुठं आहेत? तर म्हणतात राम माझ्या डोक्यावरती आहेत. कारण पहा, ते म्हणतात की हा एक मंत्र भरतनी निषाद राज करून घेतला. आणि म्हणून म्हणतात की ज्या वेळेला चित्रकूट मध्ये ते त्यांना भेटले त्यावेळेला त्यांनी कृपा कुठं धारण केली हो? प्रभू रामचंद्रांची डोक्यावरती धारण केलेली आहे. म्हणून ही गोष्ट त्यांनी शिकली की कृपा कुठे याची असते? आपल्या डोक्यावरती याची असते. आणि मग अशा प्रकारे सुंदर चर्चा त्यांची झाली आणि तिथून भरतजी निघालेले आणि कुठे येतात? भारद्वाज मुनी जी आहे त्यांच्या आश्रमामध्ये येतात. तिथं ते खिन्न असतात आणि खिन्न असताना भारद्वाज मुनी ओळखतात, म्हणतात की भरत तू फार दुःखी दिसतोय. म्हणजे हो, मला काळजी वाटते की मी आता प्रभू रामचंद्रांना भेटायचं निघालेलं आहे. ते भेटतील नाही भेटतील पण त्यांची कृपा भेटेल ही मी निषाद राज करून समजलेला आहे. मला प्रभू रामचंद्र नाही भेटले तरी, परंतु माझ्यामुळे त्यांना ही झालेले आहे. मला ते कसे माझ्याबद्दल काय विचार करत असतील माझे भैया? म्हणजे मला माहित नाही की तुमच्या भावामध्ये किती प्रेम आहे, परंतु एक गोष्ट मला माहित आहे. ज्या वेळेला तिथे एक अनुष्ठान चाललेलं होतं आणि मी म्हणलं काय, जम्बूद्वीपे भरत खंडे. आणि ज्या वेळेला भरत खंडे म्हणले प्रभू रामचंद्रजी रुदन करू लागले, हा भरत हा भरत हा भरत, आणि डोळ्यातून अश्रुपात होऊ लागला. एवढं आघात प्रेम प्रभू रामचंद्रांचं भरत तुझ्यावरती आहे. मग भरतला दिलासा मिळाला थोडा. आणि भरत पुढं सर्व अयोध्यावासींना घेऊन निघालेले आहेत आणि कुठं पोहोचले? चित्रकूटला पोहोचलेले आहेत. आता एक सुंदर प्रसंग येतो. ज्या वेळेला प्रभू रामचंद्र चित्रकूट तिथं आले, लक्ष्मणांना सुंदर झोपडी बनवलेली आहे, पाण्याची व्यवस्था केली, फल फूल कंदमूल सर्व आणून ठेवलेले आहे. आणि त्यावेळेला आहे ना वनदेवी प्रकट होते. म्हणजे प्रभूजी तुमची काय सेवा करू मी? ते म्हणले की काय सेवा करणार, मी आता इथं आलेलो आहे, लक्ष्मण सर्व व्यवस्था केलेली आहे. नाही म्हणजे मला काहीतरी सेवा द्या. ठीक आहे, सेवा करायचीच असेल तर एक सेवा कर. आम्ही रस्त्याने येत असताना ना त्या रस्त्यावर खूप काटे होते, ते काटे तू दूर कर. वनदेवी म्हणते की आता तर तुम्ही चालून आला, आता त्या काटे दूर करण्याचा काय लाभ? म्हणते नाही,
ह्या रस्त्यानं माझा भाऊ भरत शोधत शोधत मला येणार आहे. वनदेवीला फार आश्चर्य वाटतं की भरत येणार आहे, त्याला काटा लागेल. मग एक प्रश्न आहे माझ्या मनामध्ये, रामाचा भाव भरत एवढा नाजूक आहे का हो की त्याला एखादा काटा लागला तर त्याला दुःख होईल? नाही नाही नाही, तसं नाही. तो फार वज्रासारखा कठोर आहे. परंतु ज्या वेळेला भरत या वाटेवरून येईल, त्याच्या पायाला एक जरी काटा लागला तर त्याला एवढं दुःख होईल की माझ्या भावाला माझ्यामुळे ही काटे लागले. ह्या गोष्टीचं दुःख त्याला होईल, ते त्याला सहन होणार नाही. तर हे आहे भावभावामध्ये असलेलं प्रेम. तर हे रामायण शिकवतं आपल्याला की आपले व्यवहार आपल्या भावांशी, आपल्या मित्रांशी, एक मित्र अखंड राज्य द्यायला तयार आहे. एक भावाला एक साधा कंकर आपल्या भावाच्या पायामध्ये लागला तर ते सहन होत नाही. हे शिकवतं रामायण की आपले व्यवहार, म्हणून म्हणजे ना मनुष्य कसं राहायचं, मनुष्य बनायला शिकलं पाहिजे. तर हे शिकवतं चरित्र आपल्याला की मनुष्य कसं चरित्र बनायचे. आणि मग भरतजी आलेले आहेत चित्रकूटमध्ये, धावत पळत आले आणि प्रभू रामचंद्रांच्या चरणावर साष्टांग लोटंगण घेतलेल्या डोळ्यातून अश्रू पाहत होत आहे की हे श्रीराम, कृपया करून तुम्ही आता तुमचं राज्य कारभार सांभाळा. आणि त्यावेळेला हरिबोल प्रभूजी मंत्र प्रभू, एक छोटी क्लिप होती ती वायर लावतात. त्यावेळेला भरत प्रभू रामचंद्र आता हे जी भेटले भरत भेट होत आहे, निर्णय फार कठीण होता. काय निर्णय होता की प्रभू रामचंद्रांनी पाठीमागे जाऊन राज्य कारभार सांभाळायचा की काय करायचा. तर ती जबाबदारी कुणाला देण्यात येते? जनक महाराजांना देण्यात आलेली आहे. आणि हे क्लिप सर्वांनी ध्यानपूर्वक श्रवण करा बरं का, तुमची जीवनाची कायापालट करणारी आहे. हे जे समजलं तर रामायण समजलं. आणि या क्लिपवर नंतर प्रश्न उत्तर होते. काही समजलं तर इथं जनक महाराजांनी किती सुंदर रित्या समजून सांगितलेलं आहे. पहिलं सांगितलेलं आहे की ह्या जगामध्ये धर्म श्रेष्ठ आहे, धर्मापेक्षा काही मोठं नाहीये या जगामध्ये. आणि म्हणून प्रभू रामचंद्र, तुम्ही धर्मनिष्ठ आहात, एक वचनी पिताचे प्राण जाई पण वचन न जाई, धर्माच्या बाजूने तुम्ही उभे राहिला आणि त्यामुळे तुमचा सर्वत्र जय जयकार होत आहे. परंतु धर्मापेक्षाही जर काही श्रेष्ठ आहे तर ते आहे निस्वार्थ भगवत प्रेम. म्हणून हे भरत, तुझा पाला जो आहे तो जड आहे, म्हणजे तू जिंकलेला आहेस. परंतु प्रेम म्हणजे काय? नंतर ते सांगत की प्रेम म्हणजे निस्वार्थ प्रेम. प्रेमामध्ये मी काय करू शकतो, हे प्रभू मी तुमच्यासाठी काय करू, ही जी भावना आहे ती सर्वोच्च भावना आहे. म्हणून इथं ते म्हणतात की तू प्रभू रामचंद्रांना विचार, तू काय करू शकतो त्याच्यासाठी. तर मी माझे प्राण देईन. तर प्राण देणं खूप सोपं आहे आणि अनेक लोकांनी प्राण दिलेत खोट्या प्रेमासाठी. परंतु प्राण देण्यापेक्षा त्यापेक्षाही कठीण आहे जगणं. कसं जगणं? आपल्या प्रिय व्यक्तीच्या सुखासाठी जगणं कधी कधी कठीण होऊन बसतं. आणि ते जगणं भरतला खरंच असंही होतं. भरत जसा जगला प्रभू रामचंद्राच्या विरहामध्ये, त्यांचं जर चरित्र ऐकलं, आपण श्रवण केलं तर अश्रूंच्या धारा लागतील डोळ्यातून. आणि म्हणून म्हणते की प्रभू रामचंद्रांसाठी जगायला लागणार तुला, त्यांच्या आज्ञाचं पालन करायला लागणार. आणि प्रेमाची खरी जी तपस्या आहे, खरी ताकद आहे, त्याच्या निस्वार्थ असण्यामध्ये आहे. आणि ते भरतनं करून दाखवलं. आणि आपण पाहतो, सो बार धन्य वह एक लाल की माई, जिस जननी ने है जना भरत सा भाई, शीश पर खड़ा हो आंखियों में पानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी. तर प्रभू रामचंद्रांच्या पादुकांना घेऊन सिंहासनावर विराजमान केलेले भरतनी. आणि राज्य कारभार सांभाळत असताना त्या राज्यामध्ये नाही राहिले, त्या राज्यापेक्षा दूर नंदीग्राम मध्ये राहिले. प्रभू रामचंद्र सह्यावर झोपतात, कोणत्या गवताच्या जमिनीवर झोपतात. तर भरतनं काय केलेलं आहे? भरतनं जमिनीच्या 2 फूट खाली खड्डा खणलेला आहे.
प्रभू रामचंद्र कंदमूल खातात, तर भरत गायच्या शेणामध्ये लिंपून कंदमूल खात आहे, गोमूत्रामध्ये. अशी 14 वर्ष त्यांनी भरतनी काढलेली, कठोर तपस्या केलेली आहे. आणि म्हणून असं म्हणतात की भाव असावा कुणासारखा? भरतासारखा. भरत समभाई, बघा भरत सारखाच भाव असायला पाहिजे. अहो मांडवी जी होती भरतची पत्नी, एकदा तिनं पाहिलं कौशल्या माताने की मांडवी फिरत आहे अयोध्यामध्ये वर छतवर. म्हणजे अजून तू झोपली नाही? म्हणजे हो, कारण की मी पाहते की त्या दूर नंदीग्राममध्ये अजून दिवा जळत आहे. म्हणजे माझे स्वामी भरत अजूनही जागे आहेत, राज्यकारभार करत. ज्या वेळेला तिथं अंधार होईल त्यावेळेला मी झोपेन. तर ती तपस्या भरतचीच केवळ नव्हती, तर मांडवी देवीची पण तशीच कठोर तपस्या होती. एक सुंदर कथा येते पहा. सीता देवीने आहे ना, प्रभू हनुमानजी जेव्हा सीता मैयाला भेटले, त्यावेळेला सीता देवी आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होती की आता जगणं कठीण झाले प्रभू रामचंद्र तुमच्याशिवाय, मी आता स्वतःचा देह त्याग करणार. आणि हनुमानजी तिथं आलेली आहेत. ते म्हणतात की अरे मी ज्या कारणासाठी आलो होता ही तर वेगळं विचित्र घडत आहे. मग हनुमानजीने काय केलं? जननी में रामदूत हनुमान, राम कथा चालू केली. आणि सीता मैया पाहत आहे की कुठून इथं आवाज येतोय. सर्व सुंदर सुंदर रामलीला चाललेली आहेत. आणि हळूच पाहतात तर राम हनुमंतांनी एवढं छोटस रूप घेतलेलं होतं आणि पानाच्या आडूचे असे छोटास तोंड दाखवतात. तर छोटेसे इटुकले इटुकले असे डोळे दिसतात हनुमानजीचे. आणि ते तरी सुंदरस वानर कोण आहे. मग हळूच पानातून बाहेर येतात आणि उडी मारून खाली येतात. म्हणतात की आहे तू कोण आहे? तो मी रामदूत हनुमान आहे. आणि आता लवकरच श्री रामचंद्रजी येतील. तर तुझा आकार केवढा आहे? तू एवढासा कसा आहे? हनुमानजी एकदम मोठे होतात. हे छोटा छोटा रावणानं पाहिलं तुला मारते. तुझा नक्की आकार केवढा आहे? तर हनुमानजी एक सुंदर गोष्ट सांगतात. तर माझा नक्की आकार आहे ना खूप छोटा आहे, परंतु प्रभू रामचंद्रांच्या सेवेसाठी मी कितीही मोठा आकार घेऊ शकतो. म्हणजे काय? एक भक्तानं नेहमी छोट म्हणून राहायचे, दास 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 अनुदास. परंतु जेव्हा सेवा येईल तेव्हा म्हणायचं नाही की मी फार दास आहे, मला जमणार नाही, मी नाही करू शकत, माझी कॅपॅसिटी नाही. सेवा करताना प्रचंड मोठा आकार घेतला पाहिजे. माझ्या क्षमता पलीकडे मी जाऊन सेवा करणार. ज्या वेळेला सेतू बांधण्यात म्हणजे राम सेतू तिथं धनुष्कोडी इथं पोहोचलेले होते, सीतामायाचा शोध लावत होते. आणि संपत्तीने सांगितलं की सीतामाया 100 कोस दूर लंकामध्ये आहे, कोण जाणार? प्रश्न पडला. कोणी म्हणे 40 योजन, 30 योजन, 50 योजन. अंगद म्हणाला मी 100 योजन जाईल पण परत माघारी येऊ शकणार नाही. काय येऊ शकणार नाही? वाली पुत्र होता अंगद. अंगद म्हणला की मी जाईन पण गॅरंटी नाही की माघारी येईन तिथला विलास पाहून, तर ते अडकू शकतं मायामध्ये. मग हनुमानजीला विचारलं जांबवंतांनी, तू किती योजन छलांग लांब जाऊ शकतो? हनुमानजी म्हणजे हा प्रश्न चुकीचा आहे. का बरं? मला विचारता तू किती लांब जातील? अरे मी रामाच्या हातातला एक बाण आहे. तर बाण किती लांब जातो? बाण कसा लांब जातो? सोडणारा. प्रभू रामचंद्राची शक्ती अमाप आहे, त्यामुळे मी कुठपर्यंत जाणार आहे माझ्या हातात नाही, प्रभू रामचंद्राच्या हातात आहे. तर व्यक्तीनं भक्तानं असं राहायला पाहिजे, मी प्रभू रामचंद्राच्या, मी भगवान श्रीकृष्णाच्या, मी गोर सुंदरांच्या हातातला एक बाण आहे, एक छोटासा आहे. नाचावो नाचावो तुम्ही. प्रभुपाद म्हणजे हे भगवंता नाचू, मला तसं नाचवायचे, तुमच्या प्रचारासाठी कुठली प्रमाणे मला नाचवतो. तर मी एक बाणाप्रमाणे आहे. त्यामुळे हा प्रश्न विचारू नका की मी किती लांब जाईल, ते तर माझे प्रभू ठरवतील की मी किती लांब जायचे. तर इथं सीता मैया म्हणत आहे की तुम्ही आलेला आहेत ठीक आहे, पण मी एक सांगते गोष्ट, 30 दिवसाच्या आत जर तुम्ही प्रभू रामचंद्र इथं आला नाही, रावणाला संहार नाही केला, तर मी माझं देह ठेवणार नाही. मोठं चॅलेंज. हनुमानजींनी भरारी मारली, उडत गेले, शेतूत आले आणि तिथनं वानर सणायला घेतले. 3 दिवस त्यांना लागले कुठं पोहोचायला? किष्किंधाला पोहोचायला. किष्किंधाला पोहोचून सांगितलं की सीतामाया आपल्याला मिळालेली आहे, 30 दिवसाचा समय, 3 दिवस गेलेले आहेत, 27 दिवस. पहा किती मोठं प्रेशर होतं.
आता हे येताना लवकर आले 3 दिवसातून. एवढी भली मोठी राम सेना घेऊन चालले होते वानर एवढी, त्यांना 12 दिवस लागले तिथं पोहोचायला. 15 दिवस गेले. हातात किती राहिले दिवस? 15 दिवस फक्त. तिथं आल्यानंतर 3 दिवस समुद्राची देवाची प्रार्थना केली रस्ता देण्यासाठी प्रभू रामचंद्राने. 16, 17, 18 दिवस संपले. समुद्र देवताने रस्ता दिला नाही. प्रभू रामचंद्राने आपलं भगवत तत्व दाखवलं. समुद्राने रस्ता बनवण्याचा रामचंद्र बनवायचा मार्ग दाखवला. 5 दिवस लागले कशासाठी? राम सेतू बांधायला. किती दिवस हातात राहिले? 7 दिवस. 7 दिवस राम रावण युद्ध चाललं. 7व्या दिवशी प्रभू रामचंद्राने रावणाचा संहार केला आणि सीता मायाला सोडवलं बरोबर 30व्या दिवशी. परंतु इथं संपत नाही. तो दिवस होता वनवासाचा शेवटचा दिवस, 14 वर्षाचा शेवटचा दिवस. आणि तिकडं दूर भरतनं सांगितलं होतं, हे प्रभू राम, एक दिवस जरी तुम्ही विलंब केला येण्यामध्ये मी माझं प्राण ठेवणार नाही. प्रभू रामचंद्रांची कसरत. सीता मैयाला वाचवले, आता भरतला वाचवायचे. आता एका दिवसात अयोध्या गाठायचे श्रीलंकेहून. काय केलं? पुष्पक विमान आलं द्या विभीषणला. प्रभू रामचंद्र बसले. वानर म्हणजे आम्ही पण येणार, चला बसा. पुष्पक विमान आजकालच्या विमानासारखं नव्हतं बरं का, कॅपॅसिटी वाढायची त्याची. सर्व वानर सेना बसलेली आहे. विभीषण म्हणला मी का राहू माग, मी पण येणार. त्यांनी पण आपले सेनापती मंत्रीगण सगळं पुष्पक विमाना बसून चाललं उडत. किष्किंधा आलं. सीतामाई म्हणजे थांबा थांबा थांबा, ह्या वानरच नाही यांच्या पत्नींचं पण यांचं मोठं सहकार्य आहे. यांनी आपल्या पतीला सगळं सोडलं होतं युद्ध करायसाठी, त्यांना सोडून भरत तिथं नाही, मला काय सांगायचं नाही, सर्वांना घ्या. म्हणजे अरे पहिल्या साधारण स्त्रिया तयार व्हायला एवढ्या वेळ, आता वानर पत्नी आहेत. हे दंडा थकना नाही येणार, काय सांगू नका. विमान खाली आले, वानर पत्न्या सर्व आरूढ झाल्या. विमान निघालं तेज गतीनं. प्रभू रामचंद्रांना भरद्वाज मुनींनी एक वचन मागितलं की तुम्ही जेव्हा रावणाचा संहार करा माझ्या आश्रममध्ये यायचं. आता जायला पाहिजे. भरद्वाज म्हणून बघा किती एन्झायटी आहे बघा, तिकडं भरताला वाचवायचे आणि तिथं विमान गेलं. भरद्वाज म्हणजे तिथं ते म्हणजे प्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही. आता काय करायचं, मोठा प्रश्न, प्रसाद. मग ते म्हणजे विपत्ती काल में कोण स्मरण आहे? श्री हनुमान. प्रभू रामचंद्राने केवळ एक दृष्टी टाकली हनुमंतावर आणि खरा सेवक तो असतो जो प्रभूची इच्छा समजतो. हनुमानाने भरारी घेतली. कुठं पोहोचले? अयोध्यात. भरतनं चिता रचलेली होती अग्नी प्रवेश करायला. प्रवेश करणार हनुमानजीने सुरुवात केली काय? रामकथा. रामकथा सुरुवात केली की हनुमानजी भरत पाहायला लागले कोण आहे? मी रामदूत हनुमान. रामजी आएंगे, जरूर आएंगे. मग भरतने मागा घेतला. तर यातून एक मंत्र मिळतो, ज्याच्या कुणामध्ये मनामध्ये आत्महत्याचा विचार येईल त्यांनी रामकथा श्रवण करावी. हा मंत्र सर्वांना दे. तुमच्या दुःखाच्या काळामध्ये तुम्ही जेव्हा अत्यंत पीडादायक आहे असा विचार, जगणं कठीण झालेलं आहे असं ज्या ज्या वेळेला वाटेल त्या त्या वेळेला रामचरित्र मानस घ्या, वाचन करा, तुम्हाला एक नवीन ऊर्जा मिळेल. प्रभू हनुमानजीने परत झेप घेतलेली आहे, माघारी आले तर सर्व पत्तर संपले होते, जसं आपले पण संपतात कधी जन्माष्टमीमध्ये. आणि मग हनुमानजींना पानच नाही खायला. प्रभू रामचंद्राने बोलला, हनुमंता इकडे ये. केळाचं पान होतं, म्हणजे इथं समोर तू बस. आणि प्रभू रामचंद्राने एक रेष मारली आणि असं म्हणतात त्या दिवसापासून त्या केळाच्या पाण्याचे 2 भाग प्रभू रामचंद्राने केले. एकीकडे श्रीरामजीने प्रसाद घेतलाय, दुसरीकडे हनुमानजीने प्रसाद घेतलेला आहे. तर हे आहे प्रभू रामचंद्रांचं भरत प्रेम. भाव असावा भरतासारखा. म्हणून यांना जनजन मध्ये आहे पहा, सर्वजण ठेवतात. आम्ही 3 भाऊ. माझं थोरल्या भावाचं नाव आहे संजय, माझं नाव विजय. धाकट्या भावाचं नाव काय पाहिजे राईम्स मध्ये? अजय पाहिजे. आमचे वडील म्हणजे नाही, भाव असावा भरतासारखा आणि भरत ठेवलेला. तर आपल्या समाजामध्ये ही रूढी होती, आपल्या समाजामध्ये याचं बिंब होतं एक रामायणाचं. परंतु ते संपलंय कुठंतरी आज. युट्यूब, फेसबुक इतर भरकटच चाललेलं आहे, बॉलिवूड हॉलिवूड समाज. परंतु ज्या वेळेला रामकथा होत्या, कृष्ण कथा होत्या, त्यावेळेला समाजामध्ये खरंच शांती होते. आणि ती शांती परत आणायची असेल तर घरोघरी रामकथा झाल्या पाहिजेत. एक शेवटची 5 मिनिटांमध्ये आपण थांबणार आहोत लगेच.
म्हणून म्हणतात रघुपती कीनी बहुत बडाई तुम मम प्रिय भरत समभाई. असे नाही म्हणले लक्ष्मण समभाई, भरत समभाई. ही फार महत्वाची गोष्ट आहे. शत्रुघ्न, आपण यांच्याविषयी जास्त बोलणार नाही, पण एक गोष्ट सांगतो की शत्रुघ्न हे शिकवतात दास 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 दासानुदास. हे चरित्र शत्रुघ्नाचं. भरत ज्या वेळेला नंदीग्राम मध्ये राहत होते, त्यावेळेला शत्रुघ्नकडे सर्व राज्यकारभार दिला. इच्छा नसताना शत्रुघ्न त्या राज्यामध्ये राहून राज्य चालवते. 14 वर्ष अगदी सुव्यवस्थित राज्य त्यांनी चालवलं. आणि एक दिवशी श्रुतकृती त्यांची पत्नी छत्र फिरताना कौशल्या माताने पुन्हा पाहिलं. म्हणजे तू का फिरते येत, शत्रुघ्न कुठे आहे? म्हणजे मला माहित नाही, मी त्यांना पाहिलंच नाही कित्येक वर्ष. शत्रुघ्न नाही, कुठे गेला? रात्रीचा कुठे जातो? रथ काढण्यात आला आणि शत्रुघ्नचा शोध घेण्यात आला. सर्वत्र शोधतात तर त्यांनी पाहिलं की नंदीग्राम मध्ये जिथं भरत झोपडीमध्ये जमिनीखाली 2 फूट झोपलेले होते, त्या झोपडीच्या बाहेर शत्रुघ्न हाताची उशी करून तिथं पवलेले होते की माझा भाऊ त्या झोपडीमध्ये झोपलेला आहे बाहेर, मी कसा राजमहालामध्ये झोपू. तर ही शत्रुघ्न चरित्र आहे. तर एक एक चरित्र फार होतात. म्हणून रामचरित्र मानस वाचलं पाहिजे, वाल्मिकी चरित्र वाचलं पाहिजे आपण. लक्ष्मणांच्या बद्दल तर सांगायला नको, सर्वांना माहित आहे की सर्वात महत्वाचा एकच प्रसंग सांगतो मी. ज्या वेळेला रावणाने सीताचं हरण केलेलं आहे, त्या प्रसंगामध्ये सीता हरण होण्यापूर्वी जानकी माताने नाना प्रकारचे आरोप लक्ष्मणावर लावले. त्यावेळेला लक्ष्मणाने एकच विचार केला की सीता मैया प्रभू रामचंद्रांच्या काळजीपोटी मला एवढे वाईट बोलले. त्यांनी तिथं सोडलं नाही. सीता हरण झालं, प्रभू रामचंद्र आले, झोपडीमध्ये पाहिलं तिथं कुट्यामध्ये सीता नाही. प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला नको तेवढे बोलले. आणि लक्ष्मण विचार केला की प्रभू रामचंद्र सीता मायाच्या काळजीपोटी मला असं बोलत आहे. तर ही जी विचारधरणी आहे की सिच्युएशनला समजून घेणं. जर एखादी व्यक्ती मला असं म्हणून बोलती तर नक्की काय तर त्याच्या मागे कारण असलं पाहिजे. आपण लगेच प्रतिक्रिया दिली नाही पाहिजे. रामायण हे शिकवतं आपल्याला की वाईट काळामध्ये ज्या वेळेला आपल्यावर आक्रमण होत आहे किंवा शाब्दिक बाण मारत आपल्यावर आरोप होत आहे, त्यावेळेला शांत राहा आणि विचार करा की ती व्यक्ती माझ्याबद्दल अशी का बोलली. आपल्याला उत्तर मिळतं आणि सोल्युशन मिळतं. तर हे आपल्याला लक्ष्मण शिकवून देतात. सगळ्यात कठोर कठोर सेवा लक्ष्मणांना मिळालेल्या आहेत. जेव्हा धोब्यानं आरोप घेतला सीता मैयाला अरण्य विहार करायला म्हणून पाठवलं, देवाला सीता त्याग करणार होते राम, तेव्हा ही सेवा लक्ष्मणाला दिलेली की तू न सांगता डायरेक्ट कोणामध्ये सोडून यायचा. लक्ष्मणाची प्रचंड अवस्था वाईट होती. तर हे चरित्र जे आहे फार सुंदर आहे. आणि शेवटी आपण पाहणार आहोत कुठलं चरित्र. अहो हे सर्व हिरो जर असे आहेत तर विलन काय कमी असणार आहे का? रावण. रावण कोण होता? एक पंडित होता. एकच प्रसंग सांगतो रावणाचा पहा आणि भरपूर काय शिकून जातं. काय ज्या वेळेला प्रभू रामचंद्राने ठरवलं की मला युद्धामध्ये विजय मिळवायचा आहे तर मी कुणाची उपासना करणार आता? भगवान शंभूजींची. शिव शंभूंची उपासना करण्यासाठी त्यांनी ठरवलं, विचारलं की ह्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये सर्वात मोठा शैव्य कोण आहे, शिवभक्त कोण आहे? मला तो शिवभक्त पाहिजे. म्हणजे आता हल्ली जर म्हणलं तर सर्वात मोठा शिवभक्त रावणच आहे. जांबवंतजी म्हणाले म्हणजे की मग बोलवा रावणाला. प्रभू तो तुमचा शत्रू आहे, विचारायला काय हरकत आहे, एकदा विचारा त्याला. जांबवंतजी गेले, स्वतः गेलेले आहेत. आणि जांबवंतजीला फार मान सन्मान होता. रावणाचा सभेत आले की रावण उठून उभा राहिला की जांबवंतजीचा आदर सत्कार केलेला आहे. म्हणजे काय सेवा करू? म्हणजे की हे रावण तुला पुरोहितचं कार्य करायचे. पुरोहित रावण म्हणलं की आतून आनंद झाला. म्हणजे की आज पहिल्यांदा कोणी मला पंडित मानलंय. म्हणजे काय सेवा आहे? म्हणजे की माझे एक यजमान आहेत, त्यांची पूजा करायची आहे, शिवपूजा. आणि तू मोठा शैव्य आहे, तुला यावं लागेल. शिवपूजा करायची. कोणाची? कोण आहे तुमचे यजमान? म्हणजे राम आणि लक्ष्मण. म्हणजे ते दशरथचे नंदन जे राम लक्ष्मण आहे ते. म्हणजे हो. काय हेतू आहे त्यांचा पूजा करण्याचा? युद्धामध्ये विजय पाहिजे. कोणावर युद्ध करणार आहे? तुझ्या बरोबर. कोणावर विजय मिळवायचे? तुझ्यावरच विजय मिळवायचे. रावण शांत आहे पहा. म्हणला की पुरोहितचं एक कार्य असतं की यजमानाकडे जर काही वस्तू नसतील तर ते पुरोहितनं पुरवले पाहिजे पूजा साहित्य. तर ते वनवासी आहेत तर सर्व पूजा साहित्य मी घेऊन येईन.
म्हणजे ठीक आहे. पूजेची तयारी झाली, राम लक्ष्मण बसलेले आहेत आणि रावण आले, त्यांनी नमस्कार केला एकमेकांना दोघांनी. आणि रावण विचारत आहे, पहा प्रश्न, फार महत्वाचा प्रश्न विचारतो की आपण गृहस्थ आहात का ब्रह्मचारी आहात? प्रभू रामचंद्र म्हणतात, मी गृहस्थ आहे. तुमची पत्नी कुठं आहे? तुझ्याकडेच आहे बाबा. म्हणजे कोणतंही जी कार्य आहे आध्यात्मिक कार्य, ती शेजारी पत्नी नसेल तर पूर्ण होत नाही. म्हणून अर्धांगीला सोडू नका बरं का. अर्धांगीचं फार महत्व आहे. तर म्हणजे की मी तुम्हाला सांगितलं होतं, वचन दिलं होतं की पुरोहितचं काय कार्य आहे, जे काय कमी असेल ते पुरवणार. इंद्रजितला सांगतात, जा जानकी देवीला घेऊन, एक अट आहे, पूजा संपली की पुन्हा मागावी. ठीक आहे. मग सीता मैयाला घेऊन इंद्रजितजी आलेले आहेत. प्रभू रामचंद्रांच्या ठिकाणी तिथं बसलेली आहे. सुंदररित्या पूजा पार पडलेली आहे. आणि पूजा व्यवस्थित झाली का नाही याचं प्रमाण काय? तर ते म्हणले की तुम्ही प्रार्थना करा. रावण म्हणतो प्रभू रामचंद्र, जर शिवजी प्रकट झाले तर माझी पूजा मी व्यवस्थित केली. म्हणते ठीक आहे. प्रभू रामचंद्रांनी प्रार्थना केली, हात जोडून, आणि साक्षात शिवशंभोनी दर्शन दिलं. आता हनुमान पाहतात की रावणाने काय केलेलं आहे, पूजा चांगली संपन्न केलेली आहे. आणि प्रभू रामचंद्र पुरोहिताचं पूजा झाल्यानंतर काय करतो आपण, दर्शन घेतो. दर्शन घेतल्यानंतर आशीर्वाद दिला जातो. काय आशीर्वाद दिला रावणानं? विजयी भव. आता प्रभू रामचंद्राची वेळ आली होती. काय, कोणतीही पूजा पूर्ण होत नाही जोपर्यंत दक्षिणा दिली जात नाही. ते म्हणजे मी दक्षिणा विचारतो रावणाला काय पाहिजे. सगळे म्हणजे अहो थांबा, सीताला मागेल तो. म्हणजे नाही, माझं कर्तव्य आहे, मी विचारलं पाहिजे, तो जे काय मागेल त्याला दिलं पाहिजे. आणि त्यांनी जाऊन हात जोडले. प्रभू रामचंद्र म्हणले की पुरोहित महाराज, तुम्हाला दक्षिणा काय पाहिजे? त्यावेळेला रावणानं एकच गोष्ट मागितली, हे प्रभू, मी तुमच्यावरती प्रेम, तुमची भक्ती प्रेम भावाने नाही करू शकत, मैत्री भावाने नाही करू शकत, कोणत्याच रसात करू शकत नाही. मी फक्त तुमच्या प्रती क्रोधच प्रकट करू शकतो. माझी एकच इच्छा आहे, ज्या वेळेला माझा मृत्यू होईल त्यावेळेला मला तुमच्या धामामध्ये वास द्या. तर ही रावणानं केलेली प्रार्थना आहे. म्हणून रावण सुद्धा रामायणामधला एक मोठी शिकवण देऊन जातो आपल्याला. तर हे रामचरित्र मानस किंवा हे वाल्मिकी रामायण आपल्या जीवनामध्ये फार मोठं योगदान देतं. प्रथम ते आपल्याला शिकवतं की मनुष्य कसं बनायचं. आणि जर आपण सार रूपानं पाहिलं तर पहा, एक गोष्ट, ज्या वेळेला कृष्ण आणि बलराम निघाले होते, सोडून या गोपीना कृष्ण मथुरेसी गेला, त्यावेळेला गोपींनी रथ अडवला होता आणि सांगितलं होतं तुम्ही जायचं नाही, तुम्ही जायचं नाही इथून. आणि तोच प्रसंग आपण पाहतो कुठं, ज्या वेळेला प्रभू रामचंद्र निघाले होते त्यावेळेला अयोध्यावासींनीही तो रथ अडवला होता. तर ह्यातून काय शिकतो आपण, की निस्वार्थ प्रेम भगवंतावर करता आलं पाहिजे. हे अयोध्यावासी असो किंवा ब्रजवासी असो, यांनी सर्वस्वाचा त्याग केलाय कृष्णाला प्राप्त करण्यासाठी, प्रभू रामचंद्रांना प्राप्त करण्यासाठी कोणतीही आसक्ती ठेवली नाही. आणि ते प्रेम कसं करायचं, ते भगवत प्रेम कसं करायचं, ते जर कोणी शिकवलं आहे तर ते शिकवले स्वतः भगवंताने गौर सुंदराच्या रूपामध्ये प्रकट होऊन. आणि म्हणून चैतन्य लीला आपल्याला शिकवतात की भगवंतावर प्रेम कसं करायचं. तर सार रूपाने जर आपण पाहिलं, रामायण आपल्याला जगण्याची कला शिकवतं, श्रीमद भागवत आपल्याला मरण्याची कला शिकवतं, आणि गौर लीला भगवत प्रेम कसं प्राप्त करायचं हे शिकवतं. म्हणून हे सर्व आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे. आणि म्हणून सर्वप्रथम आपण रामायण मधला राम बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. श्रीमद भागवताचं श्रवण करून संपूर्ण जीवन भगवत स्मरण करत शेवटी कसं प्राण त्याग करायचं हे शिकलं पाहिजे. आणि यामध्ये भगवत प्रेम कसं प्रकट करायचं हृदयामध्ये हे शिकलं पाहिजे. बोलो सिंहावर रामचंद्र भगवान की जय, श्रील प्रभुपाद की जय. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा. गुरुजी फार अगदी मनापासून रामायण सांगितलं. अजून बरेचसे त्यांच्याकडे विषय आहेत, वेळेचा अभाव आहे.
तर निस्वार्थ प्रेम आणि निस्वार्थ सेवा फळ काय मिळतं फार अगदी समर्पक सांगितलं त्यांनी. त्यांचे आपण आभार मानूयात. आपल्या नेहमीच्या वैष्णव पद्धतीने स्वरात 3 वेळा हरी बोल, हरी बोल.